ज्यांनी मराठी पत्रकारिता उंचवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, अशा संपादकांची 30 लोक संपादकांची मी नावं सांगितलेली आहेत. यातले एक तरी संपादक तुमचे सदस्य आहेत का हो? यातल्या एका तरी संपादकासोबत तुमची तुलना होऊ शकते का हो? मी यांच्या हाताखाली काम केलंय, मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम केलंय. तुम्हाला संपादक म्हणून घ्यायचा अधिकार कधी मिळाला असता? तुम्ही लोकसत्ताचे संपादक म्हणून काम केलंय का? तुम्ही महाराष्ट्र टाइम्सचे म्हणून संपादकाचं काम केलंय का? तुम्ही पुढारीचे संपादक होता का? तुम्ही सकाळचे होता का? तुम्ही लोकमतचे संपादक होता का? नवशक्ती म्हणजे एकदम कमकुवत झाल्यानंतर तुम्ही शेवटी तिचं संपादक म्हणून आलात. परंतु मी अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे, तिथला मजबूत पत्रकार म्हणून मी काम केलं होतं. दुसरं सांगता येईल ना तुम्ही की पुरावे हातात असल्याशिवाय पत्रकारिता करू नये. अहो संजय मलमे साहेब, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम या डिपार्टमेंटचा मी प्रमुख होतो आणि माझ्यासाठी स्वतंत्र असं कार्यालय अभिजित पवारांनी दिलेलं होतं. आमचं 8-10 जणांचा स्टाफ होता. आम्ही मंत्रालय असेल, सरकारी यंत्रणा असतील, तिथं जाऊन पुरावे ढीकच्या ढीक पुरावे गोळा करायचो. म्हणजे महिना एकाच बातमीवर काम करायचो आणि ती बातमी ज्यावेळी सकाळमध्ये साम टीव्हीमध्ये प्रसिद्ध व्हायची त्यावेळी स्फोट झाल्यासारखं व्हायचं. इतका आमचा त्या SITचा हे होतं, म्हणजे दरारा होता. तर पुराव्यासहित बातमी काढणे याची अक्कल तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. आणि सकाळ लोकसत्तासारख्या वृत्तपत्रांमध्ये दीर्घकाळ काम, म्हणजे मी 18 वर्ष काम या मेन स्ट्रीम मधल्या मीडियात काम केलंय. सकाळला तर पत्रकारितेचं विद्यापीठ बोलतात. लोकसत्ताचा म्हणजे दणकेबाज पत्रकारिता म्हणून ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी जो माणूस पत्रकारिता केलेला आहे त्याला काय हे पुरावे आणि हे तुमच्यासारख्या असल्या भंपक संपादकांनी अक्कल शिकवण्याची गरज नाही. मलमे साहेब, मला माफ करा, मी तुमच्यासाठी झाल शब्द वापरतोय. ते ह्याच्यासाठी वापरतोय की अहो मी तुरुंगात असताना, माझं घर जळत असताना तुम्ही रॉकेल होतायचं काम करत होता, म्हणून मी हे झाल शब्द वापरतोय. मी लिस्ट काढली संपादकांच्या, मी कुठल्या संपादकांच्या हाताखाली काम केलंय. यातल्या एकाही संपादकांच्या सोबत तुमची तुलना करण्याची तुमची अवकात नाही. तेवढी तुमची म्हणजे तुम्ही फार त्यांच्या तुलनेत फार म्हणजे हिमालयासमोर एक छोटासा दगड, म्हणजे हिमालय किती मोठा आणि दगड किती छोटा, अशी संपादक म्हणून तुमची आणि त्यांची तुलना होईल. मी नावं घेतो. पहिलं नाव आहे कुमार केतकर साहेब. कुमार केतकर म्हणजे आजच्या घडीला जर मराठीतले सर्वात मोठे हयात असलेले पत्रकार संपादक कोण असतील तर कुमार केतकर साहेब असतील. त्यांच्या हाताखाली मी काम केलंय. आणि मी तुरुंगातून बाहेर आलो त्यावेळी त्यांनी मला घरी बोलवलं होतं आदराने. मला त्यांनी पुस्तक भेट दिली, माझं त्यांनी अभिनंदन केलं. तू तुरुंगात गेल्याबद्दल अभिनंदन आणि तुरुंगातून बाहेर आला म्हणून अभिनंदन. ते मला कुठेही एका शब्दाने म्हटले नाहीत की तुम्ही चुकीचं लिखाण केलंय. आणि त्यांनी, तुम्हाला सांगतो की त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. बाळासाहेब पाटील नावाचे एक पत्रकार आहेत. खरं तर माझी ओळख नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावरून असं दिसतंय की ते पुण्या मुंबईत मेन स्ट्रीम मध्ये एखाद्या महत्वाच्या उपसंपादक म्हणा किंवा त्यापेक्षाही मोठ्या पदावर काम करत असावेत. अतिशय अभ्यासू त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि हे म्हणजे खरं तर ही प्रतिक्रिया म्हणजे संजय मलमे यांच्यासाठी सनसनीत चपराक आहे असं मी म्हणतो. तर त्याच्यातून ही जी बाजारू पत्रकारांची दातखिळी या संदर्भात त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो तुमच्यासाठी चपकल. तर मलमे साहेब, प्रशांत कोरटकर हा सुद्धा एक पत्रकार होता. त्यांनी शिवाजी महाराजांवर गरळ ओकली, त्यांनी संभाजी महाराजांवर गरळ ओकली. त्यावेळी तुमची ही लेखणी कुठे गेली होती? ती काय मॅन झाली होती का? तुम्ही जे संपादक म्हणून मिरवतात ना, तर हे अलीकडचे जे संपादक आहेत ना, हे म्हणजे जाहिराती गोळा करणारे संपादक झालेले आहेत. आणि तुम्ही तीच भाषा तुषार खरात वापरत असेल तर चूक काय? बरोबर आहे, मी तीच भाषा वापरतोय. मी आचार्य यात्रेंची भाषा वापरतोय. संजय मलमे साहेब, तुम्ही जे म्हणताय ना मी शिवराळ भाषा वापरली, शिवराळ म्हणजे शिव्या देणं. कुठला शब्द असा आहे की मी शिव्या दिलेल्या? मी समजा काय लांडगा म्हणलं असेल, मी नासका म्हणलं असेल, मी गाढव म्हणलं असेल, तर हे सगळे शब्द आचार्य यात्रेंच्या लिखाणात आहेत. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना, इतक्या महान व्यक्तीला लांडगा म्हणलेलं आहे पत्रकारांनी, मराठी पत्रकारांनी. मग महात्मा गांधीजींसारख्या थोर व्यक्तिमत्वाला जर इतकं झाल भाषेत पत्रकार लिहित असतील तर बाकीचे कोण त्याच्यापेक्षा मोठे आहेत का? म्हणजे ही काय पत्रकाराची परंपरा नाही का? म्हणजे संजय मलमे म्हणतील ती भाषा म्हणजे पत्रकारितेची परंपरा आहे असं तुम्हाला म्हणायचे.
हा, तर त्या भाषा शैलीकडे मी येतो. तुम्ही ज्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं ना, ते वृत्तपत्र काय लायकीची होती, तिथं काय भाषा होती, ते मी त्यात सांगतो पुढं. तुमचं पितळच उघडं पाडतो. लक्षात घ्याल, नामदेव ढसाळांची भाषा कुठली आहे, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने झालाय. प्रबोधनकार ठाकरेंची भाषा किती झालाय. तर तथाकथित कलम बहाद्दरांनी छाती बडवून घेत आकांड तांडव करू नये. आज तुषार खरात नावाच्या पत्रकाराचं घर जळतंय, उद्या उच्छभ्रू, हे शब्द लक्षात घ्या. आज तुषार खरात नावाच्या पत्रकाराचं घर जळतंय. संजय मलमे, माझं घर जळत असताना तुम्ही त्याच्यात रॉकेल ओतत होता, पेट्रोल ओतत होता, गॅसचे सिलेंडर टाकत होता का, तर ही आग आणखी मोठी लागावी, तुषार ह्या आगीतनं जिवंत बाहेर आला नाही पाहिजे, तो मेला पाहिजे, अशी भावना तुमची होती. लक्षात घ्या मलमे साहेब. सुरेंद्र गांगण तुमच्यापेक्षा मोठे पत्रकार असे म्हणतायत की संजय मलमे सारख्यांची भूमिका जी आहे त्याच्यामुळे जी काही पत्रकारिता संपत चाललेली आहे ती संजय मलमे सारख्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे ती नामशेष होईल आणि उरतील ते फक्त राजकारण्यांच्या पालख्या उचलणारे दलाल. मलमे साहेब, राजकारण्यांच्या पालख्या उचलणारे दलाल हे म्हणजे मी ह्याचा अर्थ असा लावतो की तुमच्यासाठी वाक्य आहे. तुम्ही राजकारण्यांचे पालखे उचलणारे दलाल आहात. मी काय चुकलो हे जे तुम्ही मला सांगता, हे जेलमध्ये मला कसं कळेल? मी मगाशी म्हणलं तसं, अहो मी 25 वर्ष पत्रकारितेत आहे, त्यावेळी तुम्ही एकदाही माझला नाही तसं तुम्ही सांगितलं, एकदाही माझी चूक नाही दाखवून दिली. आणि मी जेलमध्ये गेल्यानंतर मला कळाव्यात म्हणून चुका सांगताय. जेलमध्ये मला चुका कळतील का? तुम्हाला चुका दाखवूनच द्यायच्या होत्या, तर मी जेलमधून बाहेर आल्यानंतर दाखवायला पाहिजे होतं किंवा जेलमध्ये जायच्या अगोदर दाखवायला पाहिजे होत्या. परंतु हे तुम्ही म्हणजे लाज सोडलेली आहे, निर्लज्जपणा करताय. माफ करा, फार तुमच्या जिवारी लागणारे शब्द आहेत, पण ते जिवारी लागावेत म्हणूनच मी बोलतोय. मला जेलमध्ये असताना तुम्ही माझ्या चुका निदर्शनास आणून देत आहे. वा रे वा संपादक. साईटवर पॉर्न वेबसाईट असतात, अतिशय घाणेरड्या वेबसाईट असतात, 4 माणसात आपण ते बघू शकत नाही, शिसारे येणारे. तर अशा शिसारे येणाऱ्या घाणेरड्या कथा, स्त्री पुरुषांच्या संबंधाच्या कथा त्या मुंबई संध्यामध्ये असायच्या. तर ढोंगी संपादक संजय मलमे साहेब, तुम्ही त्या वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं. 4 शेपटाचं माकड, 3 तोंडाची गाई, असलं काही बातम्या असायच्या. अगला काही पत्रकारिता म्हणतात का? पत्रकाराचं हे काम आहे. तिथं तुम्ही संपादक होता. आता म्हणून तुमची क्यू करायची वाटते. किती ढोंगे आहात तुम्ही. या महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला शिखरावर नेण्यामध्ये ज्या संपादकांचा वाटा आहे, त्या कुठल्याही लेवलचे तुम्ही संपादक म्हणून तुमचं नाव लौकिक नाही, तुम्हाला ओळखलं जात नाही. त्यामुळं स्वतः नाकवरून संपादक म्हणून मिरवताना तर ढोंगी संपादक साहेब, तर आपल्या ही वस्तुस्थिती तुम्ही सांगा. मेनस्ट्रीमचा उल्लेख करता तुम्ही. कुठल्या मेनस्ट्रीममध्ये, कुठल्या वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं? मी मुंबई तरुण भारत हे त्यावेळी कलरमध्ये आला होता आणि तिथं मी पत्रकारितेला सुरुवात केली होती. मी लोकसत्तामध्ये काम केलं, मी सकाळमध्ये काम केलं, मी काही काळ सामनामध्येही होतो. ही वृत्तपत्र ताकदीची वृत्तपत्र म्हणून ओळखली जातात आणि या वृत्तपत्रांमधला मी खमक्या मजबूत रिपोर्टर, सिनियर रिपोर्टर, स्पेशल करस्पॉन्डंट, ब्युरो चीफ अशी मोठमोठ्या म्हणजे प्रमोशन मी घेत गेलेलो आहे. तुमच्यासारख्या ह्या सगळ्या मेन खरी पत्रकारितेची स्पर्धा या वृत्तपत्रांमध्ये असते. तुम्ही अशा वृत्तपत्रांमध्ये काम करत होता की म्हणजे मला त्या वृत्तपत्रांची निंदा नालस्ती करायची नाही, फक्त या संजय मलमेंची लायकी दाखवण्यासाठी म्हणून मी हे बोलतोय. आणि अनेकांनी मला फोन केले, महेश म्हात्रेंपासून कुमार केतकर असतील, प्रवीण बोरदाकर असतील, रवी आमले असतील. रवी आमले तर मला हळहळले. ते असे बोलले की म्हणजे तुषार कसं सरकार इतकं वाईट वागू शकतो, तुझ्यासारख्या पत्रकारावर, जो मेन स्ट्रीम मधला पत्रकार आहे, त्याच्यावर असं कसं काय गुन्हा दाखल करू शकतो. म्हणजे काय म्हणजे म्हणे मी अक्षरशः हताश झालो होतो. तुझ्यासाठी काय करू काय, असं असे माझ्याशी ते बोललेले आहेत. ह्याला खरी पत्रकारिता म्हणतात. बंधुराज लोणे तुमच्यापेक्षा मोठे पत्रकार आहेत, तुम्ही भले संपादक असाल, पण त्यांची पत्रकारिता तुमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी माझ्यासाठी काय लेखन केलं ते बघा. विक्रांत पाटील तुमच्यापेक्षा मोठे आहेत,
त्यांनी माझ्यासाठी काय लिखाण केलं ते बघा. संजय राऊतांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. निखिल वागळेंनी त्यांच्या ट्विटवर माझ्याविषयी अतिशय तळमळीनं लिहिणारे हेरम कुलकर्णी यांचं तो मजकूर पोस्ट केलेला होता. लक्षात घ्या. काही लोकांना नाही माझे समजा लिखाण नाही आवडलेलं किंवा हे, परंतु तुम्हाला सांगतो त्यांनी तुमच्यासारखा नासकेपणा नाही केला, रॉकेल ओतण्याचं काम नाही केलं माझं घरात जळत असताना. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर मला आजचा जो हा व्हिडिओ तयार करायचा आहे तो बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, पण करू की नको, कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरतो त्या क्षेत्रातील लोकांवर, ज्यांनी आपल्याप्रमाणेच पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे त्यांच्यावर, म्हणजे जे विशेषतः अनेक वर्षापासून काम केलेलं आहे, पत्रकारितेची उंची वाढवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे नाही हा नंतरचा मुद्दा, परंतु ते काम करतायत बरेच वर्षापासून. अशा लोकांविषयी निगेटिव्ह बोलणं हे माझ्या हृदयाला पटत नव्हतं. परंतु असं आहे की जर आपल्यावर कोणीतरी चिखलफेक करतंय, शिंतोडं उडवतंय, तर त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि हे मी बोलणार आहे संजय मलमे, जे संपादक आहेत आणि विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी पत्रकारितेत बालपावलं टाकायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, जुजबी ओळखतो. आम्ही कधी एकत्र काम केलेलं नाही, आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. हे मी माझं नशीब समजतो की संजय मलमे सारख्या लोकांच्या सोबत किंवा त्यांच्या हाताखाली काम करण्याचा योग मला आला नाही, हे माझं नशीब आहे. मला 25-30 संपादकांच्या हाताखाली काम केलं, जे संजय मलमेंपेक्षा कितीतरी मोठ्या उंचीचे लोक आहेत, अशा संपादकांच्या हाताखाली काम केलं, त्याची मी आता यादी सांगणार आहे. तर हे जे संपादक आहेत संजय मलमे, तर यांच्या हाताखाली मी काही काम केलं नाही, सोबतही काम केलं नाही, परंतु आम्ही एकमेकांना जुजबी स्वरूपात ओळखतो. मी पत्रकारितेत बालपावलं टाकायला सुरुवात केली त्यावेळी आमचा परिचय झालेला होता. परंतु इतक्या 25 वर्षामध्ये त्यांनी मला कधीही फोनवरून किंवा कसंही मला कधीही मार्गदर्शन केलेलं नव्हतं. मी चुकतोय, योग्य आहे, अयोग्य आहे, असं मला त्यांनी कधीही मार्गदर्शन केलेलं नव्हतं. परंतु ज्यावेळी मला तुरुंगात डांबलं गेलं त्यावेळी आदरणीय संजय मलमे साहेब यांना माझ्या पत्रकारितेतल्या चुका दिसल्या. म्हणजे हे कमालच आहे, म्हणजे 25 वर्षात त्यांना माझ्या चुका दिसल्या नाहीत, परंतु मी तुरुंगात गेल्यानंतर, म्हणजे कसं की ज्यावेळी माझ्यावर म्हणजे मला ते जंगलातले मी बरेचसे व्हिडिओ बघत असतो, तर मला ते व्हिडिओ मधले काही गोष्टी आठवायला लागल्या की मी एखादा वाघ असतो आणि किंवा एखादा सिंह असतो आणि त्याला 10-12 तरस जो असतो हायना, तरस त्याच्यावर झडप घालतात, भेडियात त्यांच्यावर झडप घालतात आणि त्याला लचके तोडायला सुरुवात करतात. चारी बाजूने त्याला घेरतात आणि वाघ हा वाघच असतो, परंतु तो थोडासा हातबल होतो. आणि अशा वेळी काही जण हे जे हायनासारखे आहेत ते संधी साधायचा प्रयत्न करतात. माझ्यावरही असेच तरसांनी, तरस म्हणजे प्रतीक म्हणून मी वापरतोय की सरकारमधले जे तरस आहेत, मग त्यात पोलीस खातं असतील, मंत्री असतील, कुणी जे घटक मला ह्या आतमध्ये घालण्यामध्ये कारणीभूत आहेत, त्या सगळ्यांना मी म्हणजे ते तरस आहेत असं समजूया. तर मला आत घालून माझ्यावर मला चावं घ्यायचा प्रयत्न करत होते, मला त्रास द्यायचे प्रयत्न करत होते. त्यावेळी ह्या संजय मलमेंनी माझ्यावर माझी निंदा नालस्ती करणारी, माझ्याविषयी खोटी, अत्यंत खोटी माहिती पसरवून जे तरस माझ्या अंगावर हे झडप घालत होते ते कसे ग्रेट आहेत असं अप्रत्यक्षरित्या, ते तरसच किती चांगले आहेत, त्यांनी घातलेली झडपच कशी चांगली आहे असं अप्रत्यक्षरित्या त्यांना उत्तेजन देण्याचं काम, त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचं काम हे संजय मलमे यांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळी मी ते वाचायलाच नव्हतं, त्यांनी जे काही माझी बदनामी केली त्यावेळी, ज्यावेळी माझ्यापर्यंत ते पोहोचणारच नव्हतं अशा वेळी, आणि मी त्याला उत्तर देऊ शकत नव्हतो, अशा वेळी त्यांनी माझी बदनामी केली. म्हणून त्यांच्या ह्या गोष्टीला, त्यांच्या ह्या पापाला मी त्यांनी कसं ते पाप केलेलं आहे, कसं चूक केलेली आहे हे सांगणं गरजेचं आहे. आणि माझी तमाम सगळ्या पत्रकारांना, मला तुम्ही चांगलं म्हणत असाल, वाईट म्हणत असाल, काही समजत असाल, माझ्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना विनंती आहे की हा माझा व्हिडिओ जरूर बघावा.
मी व्हिडिओमध्ये काही चुकीचं बोललो असेल तर मला सगळ्या पत्रकारांना, विशेषतः जे वरिष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी ही मराठी पत्रकारिता उंचावर नेण्यामध्ये योगदान दिलेलं आहे, माझं जर काही चुकत असेल तर मला जरूर त्यांनी माझी चूक दुरुस्त करावी. मी जाहीर माफी मागायला तयार आहे. तर संजय मलमे यांचं मी हे त्यांनी कसं माझ्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केलेला होता फेसबुकवर, त्याचं आणि तो कसा खोटारडा आहे हे मी त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मला पोलिसांनी अटक केली होती त्यावेळी माझ्या अटकेच्या विरोधात माझ्यावर साफ खोटे गुन्हे होते. अगदी खोटारडे म्हणजे जगातले 7वे, 8वे, 9वे, 10वे आश्चर्य असतील असे साफ खोटारडे गुन्हे माझ्यावर दाखल केले होते. त्यावेळी माझ्या बाजूने अनेक जण लढत होते, अनेक संघटना लढत होत्या, अनेक पत्रकार संघटना लढत होत्या. कुणी निषेधाचं पत्र काढलं होतं, कुणी सरकारवर टीका करत होतं, काही जण मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी अनेक फोन केलं होतं की हे चुकीचं चालू आहे वगैरे वगैरे. अनेक जण प्रत्यक्ष माझ्यावर झालेल्या या अन्यायाचं मला न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मी कोठडीत असताना मला 2 पत्रकारांबद्दल, म्हणजे कसं आहे की आपल्याविषयी वाईट काही लिहिलं जात असेल तर पोलीस मुद्दाम आपल्याला डिमॉरलाइज करण्यासाठी, आपल्याला मानसिक खच्चीकरण करण्यासाठी तेवढंच सांगत असतात. तर तुम्हाला सांगतो की एकतर सातारा जिल्ह्यातले काही प्रमुख वृत्तपत्र आहेत, त्यांनी कशा चुकीच्या माझ्या बातम्या लिहिल्या होत्या तर त्या मला त्या दाखवण्यात आल्या होत्या. तर मी त्यावेळी ते पोलिसांना बोललो होतो, हे असलं काय मला दाखवू नका, कारण मला माहित आहे की पॅकेज पत्रकारिता मला चांगलं माहित आहे आणि असं तुम्ही मला हे असल्या बातम्या काय दाखवायची गरज नाही. माझा ह्या जिथले जे पत्रकार आहेत पॅकेज पत्रकारिता करणारे, विखाऊ पत्रकार, यांच्यावर माझा काही विश्वास नाही. त्यामुळे त्यांचा जो हेतू होता तो सिद्ध झाला नाही. त्यानंतर दुसरा तिथला एक पत्रकार होता, त्याने एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्याने माझं एक सकाळमधलं जुनं जे प्रकरण आहे तर त्याचे ते सगळ्यांना माहित आहे 7-8 वर्षापूर्वीचं की ते किती ठार खोट आहे. मी याच्यावर थोडंसं पुढं सांगेनच. तर त्याच्यावर काही व्हिडिओ बनवले होते आणि खरं तर पोलिसांनीच मला असं सांगितलं की अहो, म्हणजे यात जे अधिकारी असतात ना ते आपल्याला मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी अशाचा वापर करत असतात. परंतु हा जो व्हिडिओ आहे, तो जो एक पत्रकार आहे मानमधला लोकल, अतिशय म्हणजे त्याच्याविषयी बोलूच नाही, 2-3 वर्षाचा अनुभव असलेला त्याला कसला पत्रकार समजायचं. म्हणजे डिजिटल युगातली जे काय आता बोगस पत्रकारिता सगळेजण म्हणतात, तर म्हणजे डिजिटल मधले चांगले पत्रकारही आहेत आणि काही बोगसही आहेत. तर त्यातला हा बोगस पत्रकार माफिया लोकांबरोबर फिरत असतो, कंत्राटदारांबरोबर फिरत असतो, कुणी 1000-2000 रुपये दिले तर तिकडे जात असतो. तर त्याने मला म्हणजे माझ्यावर ज्यांनी कुणी केसेस टाकले त्यांनी माझे ते कागदपत्र काढून त्या माफिया पुरस्कृत पत्रकाराकडे दिले होते आणि त्याने माझी बदनामी केली होती. पण आता त्याच्यावर काय बोलणार, ते 2-3 वर्ष अनुभव असलेलंच पत्रकार आहे. तर त्यामुळे असल्या पत्रकारांनी काय लिहितायत, काय कोण बोलतायत, मला काही इंटरेस्ट नव्हता. आणि मी तर अगदी तुम्हाला सांगितलं जसं महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर बहिर्जी नाईकांचं मी पुस्तक सुरुवातीला अगदी वाचलं होतं, शिवाजी महाराजांचा इतिहास होता, रवी मामले यांचं ते पुस्तक होतं. त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर ह्या महापुरुषांच्या, म्हणजे अगदी आचार्य तर असतील, तर ह्या महापुरुषांच्या, शिवाजी महाराजांची कैद असतील, या सगळ्या महापुरुषांच्या चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी त्या पोलीस कोठडी असेल, न्यायालयीन कोठडी असेल, याच्यामध्ये मी प्रचंड उत्साही होतो. म्हणजे ज्यावेळी लोक बाहेर परेशान झाले त्यावेळी मी आतमध्ये अतिशय, अगदी कधी कधी तर पोट धरून हसायचो, इतकं मी उत्साही होतो. मला काही स्वतःला त्रास करून मी घेतलेला नाही. मला कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी मी त्रास करून घेतलेला नव्हता. तर त्यावेळी मला म्हणजे ह्या सगळ्या कुणी काही निगेटिव्ह बातम्या केल्या याचा मला काहीही फरक पडलेला नव्हता, काही त्याचा परिणामही माझ्यावर झालेला नव्हता. आणि ज्यांनी चांगलं माझ्याविषयी लिहिलं होतं ती मला लोक सांगत होते. म्हणजे एक सातारचे प्रशांत पवार असतील, आमचे बंधुराज लोणे असतील, त्याच्यानंतर हेरम कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर उन्मेष गुजराती असतील, विक्रांत पाटील असतील, अशा पत्रकारितेतल्या खामक्या पत्रकारांनी माझ्याविषयी बरंच काही लिहिलं होतं. आणि ते मला आतमध्ये किंवा कोर्टात ज्यावेळी नेलं जात होतं त्यावेळी मला लोक सांगत होते. आणि सर्वात महत्वाचं की संजय राऊत हे जे संपादक आहेत, म्हणजे आजच्या घडीला माझा आदर्श कोण पत्रकार असतील तर संजय राऊत यांनी तर माझ्यासाठी
अग्रलेख लिहिलं होतं. अग्रलेख लिहिणं हे फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर त्या अग्रलेखाचं मला उशिरा कळलं, परंतु त्यांनी माझ्यासाठी 2 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या आणि हेच त्यामुळे मी फार खुश होतो आतमध्ये. म्हणजे माझ्यासाठी लोक बाहेर लढत आहेत त्यामुळे आनंदी होतो. परंतु अशा ह्याच्यामध्ये मला एक थोडंसं संजय मल्मे यांच्याविषयी सांगण्यात आलं. एक जणांनी सांगितलं की ते संजय मल्मेंनी तुमच्याविषयी निगेटिव्ह लिहिलेलं आहे बरंचसं काही. तर मी म्हटलं नाही हो, असं असू शकत नाही. संजय मल्मे हे मुंबईतले पत्रकार आहेत. ते काय तालुका लेवल मधले गल्लीबोळातले असे काय मुंबईच्या भाषेत वाटी पत्रकारिता करणारे ते पत्रकार नाहीत. ते काही माझ्याविषयी असं लिहू शकणार नाही. कारण जो खरा पत्रकार आहे तो असं लिहू शकणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ते मला माझी पत्रकारितेची, मी ज्यावेळी पत्रकारितेत बालपावले टाकायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. भले आमचे घनिष्ठ संबंध नाहीत, परंतु आम्ही एकमेकांना ओळखतो. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांनाही बहुधा माझ्याबद्दल आदर असावा असं मी आजपर्यंत समजत होतो. आणि परंतु प्रत्यक्षात असं दिसते की त्यांना माझ्याबद्दल फार असूया दिसते. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी आडी होती आणि ती आडी त्यांनी अचानक मी तुरुंगात असताना ओकून दाखवली. तर मला त्यांनी काय लिहिलंय हे मला सांगण्यात आलं नव्हतं, पण त्यांनी तुमच्याविषयी निगेटिव्ह लिहिलेलं आहे असं मला लोक सांगत होते. आणि माझा त्याच्यावर विश्वास नव्हता, बिलकुल विश्वास नव्हता. तर संजय मल्मे सारखा माणूस इतका हलक्या कानाचा, इतक्या खालच्या थराला जाईल असं मला वाटत नव्हतं. त्याच्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. त्याच्यानंतर काय झालं की मला मदत करण्यासाठी अनेक लोकांचे फोन यायचे आमच्या घरच्यांना. परंतु काय व्हायचं की जो फोन करणार आहे तो मुळात मदतीच्या भावनेसाठी येतोय का आपली काहीतरी माहिती काढून, फुटीर गटातलाच आहे, शत्रूकडचाच माणूस आहे आणि माझ्या घरच्यांकडून माहिती घेतोय. त्यामुळे अशा बी काही गोष्टी उघडत होत्या. त्यामुळे आमचे घरचे घाबरायचे की बाबा म्हणजे ह्यातला खरा कोण, आपला हितचिंतक खरा कोण, खोटा कोण. तर ज्यावेळी मला नंतर कळंबा कारागातून मला ज्यावेळी फोन सुविधा मिळाली होती, ज्यावेळी मी घरच्यांशी बोलायचो फोनवर, तर मला घरचे सांगायचे कुणाचे फोन आले होते, कुणाचे नाही. तर त्याच्यामध्ये संजय मल्मेंचाही फोन आला होता. तर मग त्यांनी घरच्यांनी विचारलं होतं की बाबा हे संजय मल्मे हे म्हणजे आपले हितचिंतक आहेत की आपले म्हणजे आपल्याविषयी असूही असणारे किंवा आपल्याला अडचणीत आणणारे ग्रस्त आहेत. तर त्यावेळी माझीही पंचायत झाली होती, कारण मला तर ते हितचिंतक माझे वाटत होते. परंतु जे मला कोठडीमध्ये म्हणजे वडूच्या कोठडीमध्ये सांगण्यात आलं होतं, सॉरी दहिवडीच्या कोठडीमध्ये मला जे सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये तर संजय मल्मे यांनी माझ्यावर गरळ ओकण्याचं काम केलेलं होतं असं मला संबंधित एक जणांनी सांगितलं होतं. आणि मला त्याच्यावर म्हणजे विश्वास नव्हता. त्यामुळे मीच कन्फ्युजन होतं की संजय मल्मे माझ्या बाजूचे आहेत की माझे हितशत्रू आहेत. परंतु आता माझं ठाम मत आहे की संजय मल्मे हे माझे हितशत्रू होते. आणि मग मला कमाल वाटते की एका बाजूला तुम्ही माझ्याविषयी अतिशय बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करता, मला ज्यांनी तुरुंगात घातलं त्या लोकांना तुम्ही मदत होईल असं काम करता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझ्या पश्चात तुम्ही माझ्या घरच्यांना फोन करता. हा साहेब किती ढोंगेपणा हो मल्मे साहेब. बरं, तुम्हाला माझी खरंच काळजी होती तर मी बाहेर येऊन, जेलमधनं बाहेर येऊन आता जवळजवळ 20-25 दिवस झालेले आहेत. तुम्हाला एवढ्या कालावधीमध्ये म्हणजे मी 17 तारखेला बाहेर आलो, 17 तारखेपासून एक साधा मेसेज सुद्धा का करता आला नाही जर माझ्या काळजी होती तर. याचा अर्थ काय, तुम्ही फुटीर गटामध्ये गेलेला होता, तुम्हाला फुटीरांकडून काहीतरी विनंती करण्यात आली असेल आणि तुम्ही त्या फुटीरांसाठी म्हणून माझ्यावर, त्या फुटीरांना मदत व्हावी, फुटीरांना म्हणण्यापेक्षा ज्यांनी मला आतमध्ये घातलेलं आहे अशा लोकांना मदत व्हावी यासाठी तुम्ही माझ्यावर गरळ ओकलेली आहे. तर पहिल्यांदा प्रेक्षक हो, तर आणि सगळ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या माहितीसाठी संजय मल्मे यांनी मला माझ्याविषयी काय लिहिलंय ते मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्यांच्या एक मुद्द्याची मी पद्धतशीरपणे चिरफाड करतो. तर संजय मल्मेंनी 15 मार्चला माझ्यावर गरळ ओकलेली आहे. 15 मार्चला मी वडूज पोलीस कोठडीमध्ये होतो. नंतर 17 मार्चला मला सातारच्या जेलमध्ये नेण्यात आलं आणि 19-20 मार्चला मला दहिवडीच्या पोलिसांनी ताबा घेतला होता. त्याच्या अगोदर माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि जे मला वडूच्या ह्याच्यात अटक केली होती ती पहिल्यांदा ॲट्रॉसिटीमध्ये केलेली होती आणि 20 तारखेला जी अटक केलेली होती ती खंडणीची, 5 कोटी मी खंडणी मागितली असं खोटारड्या ह्याच्या केसमध्ये मला अटक करण्यात आलेली होती. तर यांनी 15 मार्चला माझ्याविषयी गरळ ओकलेली आहे. म्हणजे मला अटक झाल्यानंतर
4-5 दिवस, 5 ते 7 दिवसात त्यांनी ही गरळ ओकलेली आहे फेसबुकवर. तर ते काय गरळ ओकली, मलमे जे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संपादक, विद्वान संपादक, ते मी सांगतो. हा, एक तर त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र संपादक संघटनेची कुठली संघटना आहे मला आजपर्यंत माहीतच नाही. की एवढे 25 वर्ष मलाही पत्रकारितेत झालेले आहे, परंतु मला ही संघटनाच माहीत नाही. तर हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे की त्या संघटनेचं मत आहे, हे मात्र त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं नाही. मला वाटतं हे त्यांनी व्यक्तिगत त्यांच्या पेजवरून हे केलेलं आहे. याचा अर्थ हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं मी समजतो, आणि त्यांना महाराष्ट्र संपादक परिषदेचा पाठिंबा नाही असं मी समजतो. तर मी वाचून दाखवतो. तर संजय मलमे काय म्हणतात, तुषार खरात यांच्या अटकेच्या निमित्ताने, हे शीर्षक आहे. तर ते म्हणतात की गेल्या महिन्यात एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला भेटलो होतो. तशी माझी त्यांच्याशी पहिलीच भेट होती. मी माझा परिचय दिला. गेली 30 वर्ष पत्रकार संपादक म्हणून स्वतःची ओळख सांगितली. छान गप्पा झाल्या. राजकारण, समाजकारण, व्यवस्था यावर आम्ही बोललो. ते मला म्हणाले मी डॉक्टर नसतो तर मला पत्रकार व्हायला आवडले असते, कारण या देशातून 2 जे या सर्वांवर प्रचंड धाक आहे. एक जर्नलिझम आणि दुसरी ज्युडिशरी. त्या माध्यमातून समाजासाठी आपण बरेच काही करू शकतो असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर काही दिवसानंतर योगायोगाने एक जज भेटले. महानगर दंडाधिकारी होते. त्यांच्याशी ओळख झाली. जज म्हणून त्यांच्याशी बोलताना एक शिष्टता आली होती. व्यवस्थेवर तुमचा कळत नकळत धाक मोठा असल्याने मी त्यांना म्हणालो. त्यांनी उलट पत्रकारितेच्या क्षेत्राचे कौतुक केले. ते म्हणाले लोकशाहीचे 4 स्तंभ असले तरी इतर 3 स्तंभ टिकून आहेत ते पत्रकारितेच्या स्तंभावर. लोकशाहीच्या 3 स्तंभावर खऱ्या अर्थाने वचक आहे तो पत्रकारितेचा, असे त्यांचे म्हणणे होते. हा आदर, हा सन्मान पाहून क्षणभर पत्रकार संपादक असल्याचा अभिमान वाटला, पण त्याचवेळी पत्रकारितेची होत असलेली वाताहत पाहून खंतही वाटली. पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. आम्ही 30-32 वर्षापूर्वी पत्रकारितेत पदार्पण केले तेव्हा प्रिंट मीडियात दरारा होता, मात्र पत्रकारितेला शिस्त होती. एक अलिखित नियम होता, भाषेची संहिता होती, अभ्यासपूर्ण पत्रकारिता होती, विषयाच्या खोलावर जाण्याची धडपड होती. मोगम पत्रकारिता नव्हती. हातात एव्हिडन्स असल्याशिवाय बातमी छापली जायच नाही. आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पत्रकारितेच्या युगात पत्रकारितेच्या नीतिमूल्यांना हरताळ फासला जात आहे. हे पाहून प्रचंड वेदना होतात. नीतिमूल्ये पायदळी तुडवून व्यक्तिगत पातळीवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी आपण उभे राहायचा का, असा प्रश्न मनात उभा राहिला आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण तुषार खरात यांच्या अटकेचे प्रकरण. त्यांच्या अटकेवर पत्रकार क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी व्यक्त होणे क्रमप्राप्त आहे. अच्छा, म्हणजे मी जे अगोदर म्हणलं होतं की हे त्यांचं खाजगी मत आहे, तसं नाही, तर ते महाराष्ट्र संपादक परिषदेचं मत म्हणून ते व्यक्त करतायत. आता म्हणजे मग तसा ठराव पास केलाय का महाराष्ट्र संपादक परिषदेच्या सगळ्या संपादकांनी, तर हेही बघितलं पाहिजे. तुषार एका सामान्य गरीब कुटुंबातून आले आहेत. पत्रकारितेत त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली. त्यातून नामांकित वृत्तपत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण ते स्थान टिकून ठेवण्यात अपयशी ठरले. ही देखील वस्तुस्थिती आहे. अर्थात यामागे वेगळी कारणे आहेत. एका महिला पत्रकाराच्या शोषणाची तक्रार होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. त्यांना नंतर न्यायालयाने सोडले. ही सर्व वस्तुस्थिती त्यांनी स्वतःच सांगितली आहे. पण यामुळे ते पत्रकारितेच्या मेन स्ट्रीममधून बाहेर फेकले गेले. सध्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता सुरू होती. हे करत असताना ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरे सध्या ते मंत्री आहेत. त्यांच्याशी काही कारणास्तव त्यांचा व्यक्तिगत वाद निर्माण झाला. त्यातून त्यांनी त्यांच्या विरोधात जवळपास 90 व्हिडिओ प्रसारित केले. त्यातील भाषा अत्यंत खालच्या दर्जाची होती. ती शिवराळ भाषा निश्चितच पत्रकारितेच्या संहितेत बसणारी नाही. स्वतः तुषार यांनीही माझी भाषा खालच्या दर्जाची होती हे कबूल केले. त्या मतदारसंघातील अमुक तमुक आमदार जे आता मंत्री आहेत, अमुक तमुक, मी तिथं नाव घेत नाही, त्यांनी जे लिहिलंय नाव ते मी काय घेत नाही, त्यांचे काही काळे कारनामे असतील तर ते लोकांसमोर उजागर करणे निश्चित आहे. अमुक तमुक हे जर चुकीचे असतील तर, म्हणजे मी नाव नाही घेत तिथं, पुन्हा एकदा सांगतो, तर त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांचे काही काळे कारनामे असतील तर ते लोकांसमोर उजागर करणे निश्चितच पत्रकारितेचा धर्म आहे. सध्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या निमित्ताने बीडमधील उघडकीस आलेला गुंडाराज लोकांसमोर आणण्यात पत्रकारितेचा हात आहे. अगदी वाल्मिक कराड जेलमध्ये जाण्यापासून धनंजय मुंडेंचे मंत्रिपद जाण्यापर्यंतचे सर्व श्रेय मीडियालाच द्यावे लागेल. माध्यमाने अशी अनेक प्रकरणे लावून धरत सत्ताधाऱ्यांना आणि व्यवस्थेला कारवाई करण्यास भाग पाडली. हा पत्रकारितेचा विजय आणि तो अबाधित राहिला पाहिजे. अनेक नेते मंडळी, राजकारणी, अधिकारी यांचे स्नेहपूर्ण संबंध असतानाही पत्रकारिता करताना मीच काय, आमचे इतरही वृत्तपत्रातील सहकारी पत्रकार आपला पत्रधर्म पाळत त्यांच्या विरोधात बातम्या देत असतात, कारण ते आपले आद्य कर्तव्य आहे. मात्र या पत्रकारितेत कुठेही आकस नसतो, व्यक्तिगत देशभावना नसते. पत्रकारितेचा धाक निर्माण होण्यास सर्वात मोठा हाच प्रामाणिकपणा आहे. हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.
एक पत्रकार संपादक म्हणून निश्चित तुषार खरात यांना पाठिंबा असेल. त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक झाली असेल तर त्यांचा निषेधच आहे. अर्थात हा खोटा गुन्हा असेल तर न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही हे स्पष्ट आहे. पण पत्रकारितेच्या माध्यमातून व्यक्तिगत इप्सित कोण साध्य करणार असेल तर महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या वारशाला निश्चितच शोभनीय नाही. आपण जेव्हा एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो तेव्हा आपल्याकडे त्याच्या विरोधातील ठोस पुरावे हवेत. त्यावेळी आपण सर्वच पातळ्यावर स्वतःला सिद्ध करू शकतो. हे एक उदाहरण द्यावेसे वाटते. ते कुणालाही माहीत नसावे. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या हत्येत सहभागी असल्याच्या आरोपात सध्या जेलमध्ये असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने हे माझ्या शोध पत्रकारितेमुळे जेलमध्ये गेले. एकच धागा होता. त्या हत्या झाल्याच्या आदल्या रात्री मनसुख हिरेनच्या घरी कांदिवली येथील क्राईम ब्रँचमधून फोन आल्याची हिरेनच्याच पत्नीची जबानी होती. त्यात क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्याविषयी या घटनेच्या महिनाभरापूर्वीच एकाला बेकायदा डांबून ठेवल्याची तक्रार आली होती. त्याच अनुषंगाने सुनील शिंदे यांनी माहिती घेतली असता त्यांची जीवन पद्धती खूपच आलिशान दिसून आली. तो सरकारी कामासाठीही स्वतःची महागडी खासगी गाडी वापरत होता. त्याच गाडीचे डिटेल्स काढले असता ती दुसऱ्याच्या नावावर असल्याचे दिसून आले. तर हे त्यांनी एक जी पत्रकारिता केलेली आहे, एक चांगली इन्व्हेस्टिगेटिव्ह बातमी दिलेली आहे, तर त्यांनी स्वतःविषयी ते सांगितलेलं आहे. तर ते काय मी सगळं वाचत बसत नाही. तर पण त्यांनी पुढे असं म्हणलं की त्या बातमीच्या आधारे 2च दिवसात एटीएसने त्याला ताब्यात घेत खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. अशी एक नाही अनेक प्रकरणे मागील 30 वर्षात उघडकीस आणली. अगदी छोट्या शिकलपासून नक्षलवाद्यांपर्यंत अनेकांच्या धमक्या आलेल्या, पण पत्रकारितेचा वसा सोडला नाही. विशेष म्हणजे संपादक म्हणून प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आलो आहे असं ते म्हणतायत. बरं, सांगण्याचा उद्देश इतकाच की पत्रकार म्हणून आपल्याला काही विशेषाधिकार नाहीत. सर्वसामान्य लोकांना एवढेच आपल्याला अधिकार आहेत. फक्त व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे वृत्तपत्र, चॅनल्स किंवा डिजिटल माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारिता करताना आपण माध्यमाचा दुरुपयोग तर करत नाही ना, याचे भान बाळगावे लागेल. तुषार यांची पत्रकारिता व्यक्तिद्वेषी असल्याचे दिसून येत असल्याचे सर्वच पत्रकार संघटना त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत नाहीत. अशा पत्रकारितेमुळे दुर्दैवाने त्यांच्यावर चाप लावण्यासाठी खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडतात. तुषारच्या बाबतीत तसे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुषारला अडकवण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग झाला असेल तर ते लोकशाही विरोधात आहे. त्याला कायदेशीर मदत देण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न व्हायला हवेत. मात्र तुषारसारखे पत्रकार व्यक्तिगत द्वेषातून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांना हरताळ फासतात तेव्हा अशा प्रवृत्तींना बळ मिळते. कारण यावेळी पत्रकार किंवा संघटना अथवा जनता पाठीशी उभ्या राहत नाहीत. त्यातून नेते, अधिकारी, गुंड यांची भीड चेपत जाते. मग प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांविरुद्धही हेच तंत्र अवलंबले जाते. अशा घटनांमधून काळ सोकावत जातो, याचे दुःख वाटते. संजय मलमे, अध्यक्ष, महाराष्ट्र संपादक परिषद. तर याच्यामध्ये माझ्याविषयी त्यांनी जे काही गरळ ओकलेलं आहे, म्हणजे माझं जे जुनं एक प्रकरण आहे अत्यंत थापा, आणि त्याच्यात ते म्हणतायत की असं तुषारनीच कबूल केले अमुक तमुक, म्हणजे मी काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत असं ते म्हणतायत. मी कुठं कबूल केलेत? तुम्ही कुठं पाहिलं? थापाडे काय? म्हणजे आता तुमच्यासारख्या संपादकांना थापाडे म्हणावं लागणं हे म्हणताना माझ्या हृदयाला प्रचंड पीळ पडतोय. आणि पुढच्या गोष्टी म्हणजे तुम्ही किती ढोंगी आहात हे मला सांगायचे. त्याच्या अगोदर खाली काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या लोकांच्या, त्यातल्या मी काही प्रतिक्रिया वाचून दाखवतो. मी 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. मला वाटलं त्याला तुम्ही काहीतरी उत्तर द्याल, पण तुम्ही उत्तर दिलेलं नाही. असो, काही तुमच्या कौटुंबिक किंवा काही अडचणीमुळे तुम्ही दिलं नसेल, मी समजू शकतो. तुम्ही भविष्यात द्याल उत्तर अशी अपेक्षा करतो. परंतु काही पत्रकारांनीच प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, ते मी चित्त वाचून दाखवतो. बाळासाहेब पाटील नावाचे एक पत्रकार आहेत. खरं तर माझी ओळख नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावरून असं दिसतंय की ते पुण्या मुंबईत मेन स्ट्रीममध्ये एखाद्या महत्वाच्या उपसंपादक म्हणा किंवा त्यापेक्षाही मोठ्या पदावर काम करत असावेत. अतिशय अभ्यासू त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि हे म्हणजे खरं तर ही प्रतिक्रिया म्हणजे संजय मलमे यांच्यासाठी सनसनीत चपराक आहे असं मी म्हणतो. ते काय म्हणतायत बघा. तुषार खरात नावाच्या खेड्यातल्या गरीब घरातून पुढे आलेल्या पत्रकाराने मंत्रिपदाच्या शपथेला फाट्यावर मारणाऱ्या एका गडगंज मंत्र्याला वस्तुनिष्ठ बातमीद्वारे बेजार केल्याने बाजारू पत्रकारांची दातखिळी बसल्या असं आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब म्हणतायत. लक्षात घ्या संजय मलमे साहेब, त्यांना जे म्हणायचे बाजारू पत्रकार, त्याच्यामध्ये त्या बाजारू पत्रकारितेच्या संकल्पनेमध्ये तुम्ही येताय की नाही हे तुम्हीच ठरवा. आणि तुमचे जे फेसबुकवरचे सगळे पोस्ट, म्हणजे तुम्ही अमक्याला भेटला तमक्याला भेटला ह्याच्यासोबत हारतोय, हे सगळं जर बघितलं
म्हणजे स्वतःची इमेज बिल्डिंग करणं किंवा लोकांना, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना भेटणं. तर हे जे त्याच्यावर टाकलेलं दिसतंय तुमचं सगळं, लोकांशी रिलेशन मेंटेन करणं, तर त्याच्यातून ही जी बाजारू पत्रकारांची दातखिळी, या संदर्भात त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो तुमच्यासाठी चपकल बघ. बाजारू पत्रकारांची दातखिळी बसल्यात तर तथाकथित बुद्धिवादी कलम 72 निर्लज्जपणे दात काढतायत. लक्षात घ्या. तुम्ही जे म्हणला ना की काही पत्रकार संघटना किंवा काही पत्रकार तुषारच्या पाठीशी उभे राहत नाहीत, ठीक आहे, नाही राहू द्या, माझं काही म्हणणं नाही. किंवा त्यांनी तुमच्यासारखे गरळ तरी ओकण्याचं काम नाही केलं, परंतु किती प्रचंड लोक माझ्या पाठीशी उभे होते ते बघा ना. परंतु काही बुद्धिवादी कलम 72 निर्लज्जपणे दात काढतायत. तर हे जे निर्लज्जपणे दात काढणाऱ्यांचं मलमे साहेब तुम्ही प्रतिनिधित्व करत होता असं आहे. तर पुढे ते म्हणतात, हे बुद्धिवादी बुद्धू कलम करते छत्रपती शिवरायांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या परशा कोरटकरच्या वाटेला जात नाहीत. हा, तर मलमे साहेब, प्रशांत कोरटकर हा सुद्धा एक पत्रकार होता. त्यांनी शिवाजी महाराजांवर गरळ ओकली, त्याने संभाजी महाराजांवर गरळ ओकली. त्यावेळी तुमची ही लेखणी कुठे गेली होती? ती काय मॅन झाली होती का? पण तुषार खरात नावाच्या ग्रामीण पत्रकाराच्या डोक्यावर नसलेल्या विद्वत्तेचे मिरे वाटत आहेत. पण तुषार खरातला एकाच मंत्र्यावर केवळ 90च काय 90,000 बातम्या लावण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे. लक्षात घ्या, त्यांनी माझं फार चांगलं समर्थन केलेलं आहे. मला हा अधिकार आहे आणि माझ्या मी 85 काय त्याच्यापेक्षाही बातम्या लावू शकतो आणि लावल्या पाहिजेत, इतकं मोठे ते सगळे घोटाळे आहेत. पुरावे असे युक्त आहेत. ते जे तुम्ही म्हणताय ना संजय मलमे साहेब, अहो माझ्याकडे ढेगाने पुरावे आहेत. मी ठीक आहे, त्या विषयावर पुढेच बोलतो तुमचं, कारण हे सगळे तुमचे वाबाडे काढण्यासाठीच हा व्हिडिओ मी तयार केलाय. तुमचा ढोंगी चेहराच मला समोर आणायचे सगळ्या पत्रकारांच्या समोर. तर केवळ 90च काय 90,000 बातम्या लावण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे आणि जाहिरातीला स्वाभिमान आणि स्वत्व विकलेला कुठलाही संपादक तोंड वर करून मुजोर सत्यविरोधात बंड करू शकत नाही. लक्षात घ्या. जे संपादक, तुम्ही जे संपादक म्हणून मिरवतात ना, तर हे अलीकडचे जे संपादक आहेत ना, हे म्हणजे जाहिराती घोळा करणारे संपादक झालेले आहेत. आणि तुम्ही अनेकांकडे जाता भेटीगाठीसाठी, ते जाहिरातीसाठी नसेल जात मी म्हणतो, पण इमेज बिल्डिंग करणं आणि त्यातून काय साध्य करायचे हे समजू शकता. आपल्या पत्रकारितेला सगळ्यांना माहित आहे की भेटीगाठी कशासाठी घेतल्या जातात, फोटो सेशन कशासाठी केलं जातं. सरकारने तुषार खरातला एक न्याय आणि कोरटकरला दुसरा न्याय दिलेला तथाकथित बिळात तोंड लपवून गुरगुरणाऱ्या गल्लाभरू पत्रकारांना दिसत नाही काय? संजय मलमे, तुम्ही यांच्या ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे. तुषार खरात दोषी आहेत का निर्दोष आहे हे त्याच्यावरील आरोपांची सक्षम यंत्रणेमार्फत निरपेक्ष आणि पारदर्शी सत्यता तपासून सरकारने नंतर त्याला अटक करणं अपेक्षित होतं. लक्षात घ्या मलमे साहेब, मला अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग, अत्यंत खोटारडे, ज्या माणसाला मी आयुष्यात बघितलेलं नाही, त्यांना मी मारहाण केली, जातीवाचक बोललो, असे खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलेली आहे. तुम्ही असं कुठेही म्हणत नाही. म्हणजे जो तुम्ही तुमचा जो आका आहे, ज्या आकासाठी तुम्ही हे लिखाण केलं, त्याला कुठेही तुमच्या लिखाणातून धक्का पोचणार नाही. उलट तो कसा चांगला आहे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. परंतु त्याला हे तुम्ही असं म्हणत नाही पोलीस खात्याला किंवा गृह खात्याला, मुख्यमंत्र्यांना, की बाबा तुषार खरातच्या तक्रारीत तथ्य आहे का हे अगोदर तपासा आणि मग अटक करा, हे तुम्ही कुठे म्हणत नाही. तशी मानवतावादी आणि पारदर्शी कोणतीच प्रक्रिया न करता दडपशाहीने त्याला तुरुंगात डांबले. ही अघोषित आणीबाणी सरकार राबवत असताना तुषार खरातला दोषी ठरवून स्वतःच न्याय करण्याच्या या तथाकथित कलमबुवांना, बरं का संजय मलमे साहेब, तुम्हाला कलमबुवा असा फार छान शब्द वापरलाय. काय अधिकार, कलमबुवांना काय अधिकार असं म्हणतात. लोकमान्य टिळकांनी सरकारला डोकं ठिकाणावर आहे का असा संपादकीयातून रोकडा सवाल विचारला होता. हे तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला शाळेमध्ये शिकवलंय की लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं अग्रलेख लिहिला होता, म्हणून त्यांना अटक केली होती. यालाच जोडून मी एक माझी माहिती देतो की महात्मा गांधीजींना सुद्धा तुरुंगवास झाला होता. ते त्यांनी केलेल्या, त्यांचं यंग इंडिया नावाचं नियतकालिक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलं होतं आणि त्यांचे 3 लेख हे अत्यंत म्हणजे सरकारवर टीका करणारे आहेत, म्हणून त्यांना 5 वर्षाची शिक्षा झालेली होती. तर त्यावेळी ज्यावेळी न्यायालयाच्या समोर महात्मा गांधीजींना नेण्यात आलं, त्यावेळी महात्मा गांधीजी न्यायालयाच्या समोर असे बोलले होते, हे 3 लेख माझे फार झाल आहेत म्हणून तुम्ही मला शिक्षा ठोठावताय, परंतु मी इतरही भरपूर लेख लिहिलेले आहेत आणि त्या लेखांची भाषा
ह्याच्यापेक्षाही तिखट आहे, याच्यापेक्षाही झाल आहे, त्यामुळे तुम्ही मला जास्त शिक्षा दिल्या तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीचं महात्मा गांधी बोलले होते. त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली होती. नंतर मात्र ती 2 वर्षाचीच करण्यात आली आणि 3 वर्ष 2 वर्ष त्यांनी तुरुंगवास एक पत्रकारिता केली म्हणून झालेलं होतं. हे लक्षात घ्या मलमे साहेब. आणि महात्मा गांधीजी बोलले होते की मी असं झाल लिहिलेलं आहे आणि आणखी झाल लिहिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही जे माझ्या झाल लिखाणावर जे बोलता ना, तर मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही, केलेलंच नाही. पुढे सांगतो, तीच भाषा तुषार खरात वापरत असेल तर चूक काय? बरोबर आहे, मी तीच भाषा वापरतोय, मी आचार्य यात्रेंची भाषा वापरतोय. संजय मलमे साहेब, तुम्ही जे म्हणताय ना मी शिवराळ भाषा वापरली, शिवराळ म्हणजे शिव्या देणं. कुठला शब्द असा आहे की मी शिव्या दिलेले? मी समजा काय लांडगा म्हणलं असेल, मी नासका म्हणलं असेल, मी गाढव म्हणलं असेल, तर हे सगळे शब्द आचार्य यात्रेंच्या लिखाणात आहेत. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना, इतक्या महान व्यक्तीला लांडगा म्हणलेलं आहे पत्रकारांनी, मराठी पत्रकारांनी. मग महात्मा गांधीजींसारख्या थोर व्यक्तिमत्वाला जर इतकं झाल भाषेत पत्रकार लिहित असतील तर बाकीचे कोण त्याच्यापेक्षा मोठे आहेत का? म्हणजे ही काय पत्रकाराची परंपरा नाही का? म्हणजे संजय मलमे म्हणतील ती भाषा म्हणजे पत्रकारितेची परंपरा आहे असं तुम्हाला म्हणायचे. तर त्या भाषाशैलीकडे मी येतो. तुम्ही ज्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं ना, ते वृत्तपत्र काय लायकीची होती, तिथं काय भाषा होती, ते मी ते सांगतो पुढं. तुमचं पितळच उघडं पाडतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चाललोय असं छातीटोकपणे सांगणारा तुषार खरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि नामदेव ढसाळांची प्रबोधनकार ठाकरेंची भाषा बोलत असेल. लक्षात घ्याल, नामदेव ढसाळांची भाषा कुठली आहे? माझ्यापेक्षा कितीतरी पटीने झालाय. प्रबोधनकार ठाकरेंची भाषा किती झालाय? तर तथाकथित कलम बहाद्दरांनी छाती बडवून घेत आकांड तांडव करू नये. आज तुषार खरात नावाच्या पत्रकाराचं घर जळतंय, उद्या उच्छभ्रू. हे शब्द लक्षात घ्या. आज तुषार खरात नावाच्या पत्रकाराचं घर जळतंय. संजय मलमे, माझं घर जळत असताना तुम्ही त्याच्यात रॉकेल ओतत होता, पेट्रोल ओतत होता, गॅसचे सिलेंडर टाकत होता का? तर ही आग आणखी मोठी लागावी, तुषार ह्या आगीतनं जिवंत बाहेर आला नाही पाहिजे, तो मेला पाहिजे, अशी भावना तुमची होती. उद्या उच्चभ्रू कलमगिरांच्या हवेल्यांना ही आग लागणार आहे. त्यामुळे कुंपणावरती बसून तुफानाचा आनंद लुटण्याचा फणफणाट करू नये. कुंपणावरती जे तुम्ही बसून फणफणाट करत होता ते तुम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे आणि ते पत्रकार आहेत. बरं झालं तुम्हाला हे केलं ते. आता मी आणखी सांगतो. आता याच्यामध्ये अरुण खोरे पत्रकार आहेत, संपादक होते, अतिशय चांगले संपादक आहेत, मी त्यांचा प्रचंड आदर करतो. परंतु संजय मलमे साहेब, तुम्ही माझ्याविषयी अत्यंत खोटारडी म्हणजे फार थापेबाजी केल्यामुळे बिचारे अरुण खोरेंचा माझ्याविषयीचा आणि विशेषतः जे डिजिटल पत्रकारितेसंदर्भात त्यांचं निगेटिव्ह मत तयार केलेलं आहे. परंतु असं करत असतानाही त्यांनी तुम्हाला सुनावलेलं आहे. ते असं म्हणतायत की अर्थात सत्ता हातात आहे म्हणून धाक दहशत निर्माण करणे, याला आपण सर्वांनी विरोध केलाच पाहिजे असं ते म्हणतायत. आणि तुम्ही मात्र मुळमुळीत विरोध केला आणि दणदणीत बदनामी केली माझी. तुमचा विरोध तुम्ही नावापुरता केला, दाखवण्यापुरता. ते नाही, चुकीचं खोटे गुन्हे चुकीचे करणे, दाखल करणं हे योग्य नाही असं मुळमुळीत. आणि तुषार खरात कसा नालायक आहे, शिव मात्र घसा फोडून तुम्ही सांगताय, ढोंगी संपादक. सुरेंद्र गांगण यांची एक प्रतिक्रिया आहे. आणि सुरेंद्र गांगण हे हाडाचे पत्रकार आहेत. तुमच्यासारखे असे म्हणजे टेबल पत्रकारिता, कार्यालयात बसणारी पत्रकारिता किंवा चमको लोकांना जाऊन लोकांसोबत, मान्यवरांसोबत फोटो घेऊन, इव्हेंट घेऊन करणारे पत्रकार नाहीत. हाडाचे पत्रकार आहेत. आणि मला वाटतं ते संपादक म्हणून राहिले नसले तरी पत्रकार म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी त्यांची मोठी उंची आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे पासंगाशी, त्यांच्या कर्तृत्वाच्या पासंगाशी तुम्ही पूर्ण नाही, त्यांच्याशी तुमची तुलनाच होऊ शकत नाही, इतके ते मोठे पत्रकार आहेत. त्यांनी लोकमतमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी मला वाटतं DNA मध्ये होते, आता हिंदुस्तान टाइम्समध्ये आहेत. एक मराठी पत्रकार त्याच्या मोठ्या पत्रकारीने, त्याच्या ताकदीच्या पत्रकारितेने कसा पुढे जातो याचं उदाहरण म्हणजे सुरेंद्र गांगण साहेब आहेत. त्यांनी तुमची कशी तासली ते बघूया. ते असं म्हणतायत, मलमे साहेब,
तुमच्याकडून आणि संपादक परिषदेकडून ही अपेक्षा नव्हती. पत्रकारिता संपली आहे, हे खरंच आहे आणि खरंच आहे, मी मान्य करतो. तुम्हाला सांगतो, गुगलच्या एका बैठकीमध्ये मी जाहीररित्या, पुण्यामध्ये फार मोठे मोठे पत्रकार होते, तिथं मी जाहीररित्या गुगलला बोललो होतो की तुमच्या ह्या गुगलच्या जी काही म्हणजे पद्धत आहे त्याच्यामुळे खरी पत्रकारिता ही संपलेली आहे, मी मान्य करतो. परंतु मी जे पत्रकारिता करतोय ही प्रिंटमधलीच कशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे हे मी पुढे सविस्तर सांगतो. तर सुरेंद्र गांगण साहेब म्हणतात, तुम्हाला सुनावतात, मलमे साहेब, तुमच्याकडून आणि संपादक परिषदेकडून ही अपेक्षा नव्हती. पत्रकारिता संपली आहे, खरेच आहे, पण अशा भूमिकांनी ती नामशेष होईल आणि उरतील ते राजकारण्यांच्या पालख्या उचलणारे दलाल. लक्षात घ्या मलमे साहेब, सुरेंद्र गांगण तुमच्यापेक्षा मोठे पत्रकार असे म्हणतायत की संजय मलमे सारख्यांची भूमिका जी आहे त्याच्यामुळे जी काही पत्रकारिता संपत चाललेली आहे ती संजय मलमे सारख्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे ती नामशेष होईल आणि उरतील ते फक्त राजकारण्यांच्या पालख्या उचलणारे दलाल. मलमे साहेब, राजकारण्यांच्या पालख्या उचलणारे दलाल हे म्हणजे मी ह्याचा अर्थ असा लावतो की तुमच्यासाठी वाक्य आहे. तुम्ही राजकारण्यांचे पालखे उचलणारे दलाल आहात असंच त्यांना सुचवायचं आहे, असं त्या लिखाणाचा मी अर्थ लावतो. त्यांनी सौम्य शब्दात ते लिहिलेलं आहे, परंतु तुमच्यासाठी ती ही आहे. आता सुरेंद्र गांगण साहेबांनी तुम्हाला झोडपल्यानंतर तुम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्याच्यात तुमची ढोंगबाजी मी तुम्हाला तुम्ही काय उत्तर दिलंय ते ढोंगबाजी मी सांगतो. प्रिय श्री सुरेंद्र गांगणजी, तुम्हाला नेमकं काय अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुषार खरात याच्या अटकेचा निषेध नोंदवलाय. म्हणजे तुम्हाला सुरेंद्र गांगण यांनी चपराक लावल्यानंतर, सुनावल्यानंतर म्हणजे अगदी राजकारण्यांची पालख्या उचलणारे दलाल अशी तुम्हाला अप्रत्यक्ष उपमा दिल्यानंतर मग तुम्ही सारवासारव करताय की आम्ही तर पत्रक काढलं होतं ना हो, तुषार खरातीच्या अटकेचा निषेध केला होता ना हो. पण तुम्ही हे सांगत नाही की तुषार खरातला अटक झाल्यानंतर त्याला सपोर्ट मिळू नये, त्याच्याविषयी सकारात्मक वातावरण बाहेर तयार होऊ नये, त्याला सहानुभूती निर्माण होऊ नये, पण तुषार खरात कसा नालायक आहे हे सांगण्यासाठी जे तुम्ही आटोकाट प्रयत्न केले ते मात्र इथं तुम्ही दाखवत नाही. ठीक आहे, पुढे मी अजून सांगतो. बेकायदा अटक ही लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे. तुषार यांना कायदेशीर मदत द्यायला हवी असे म्हटले आहे. परंतु दुसरीकडे तुमच्या अपेक्षेप्रमाणे पत्रकारितेतील अपप्रवृत्तींना मी कधीही पाठीशी घालणार नाही. अहो तुम्हीच अपप्रवृत्ती आहात पत्रकारितेतले. दुसऱ्यांना काय अपप्रवृत्ती ठरवण्याचं तुम्हाला काय म्हणजे कोण पत्रकारितेतली अपप्रवृत्ती आहे, कोण चुकीची पत्रकारिता करतोय हे ठरवण्याचं तुम्ही काय एजन्सी आहात का? तुमच्याकडे काय ते पेटंट आहे का? तर मी तुमचे ढोंगबाजी मी अजून पुढे काढतोय. पत्रकारितेतील विश्वासार्हता जपण्याला माझा नेहमीच प्राधान्यक्रम राहील. त्यामुळे मी तुमच्याप्रमाणे अंधपणाने भूमिका घेऊ शकत नाही. मी कुठल्याही गटातटाचा पत्रकार नाही. त्यामुळे माझी पत्रकारिता डोळस आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा आहे आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस आहे. मग तो कोणताही राजकीय पक्ष असो अथवा नेता, मला त्याने फरक पडत नाही. माझे मागील 10-15 वर्षातील लेख पाहिल्यास मी कुणाचा मुलहेजा ठेवलेला नाही. हो, तुम्ही कुठल्या वृत्तपत्रात होता, तुमचे अग्रलेख असतील, लेख असतील, त्याची कधीही 25 वर्षात अशी खळबळजनक चर्चा झालेली नाही. तुम्ही कुणाला झोडपलंय असं मला 25 वर्षात कधीच आठवलेलं नाही. आणि सांगताय की मी कुणाचा मुलहेजा ठेवला नाही. तुमचं कुठलं असं लिखाण गाजलंय? तुषारला मदत करत असताना तो कुठे चुकला आहे हे त्याच्या निदर्शनास आणून देणे ही देखील माझीच जबाबदारी आहे. मी परत एकदा वाक्य वाचतो. तुषारला मदत करत असताना तो कुठे चुकला आहे हे त्याच्या निदर्शनास आणून देणं ही देखील माझीच जबाबदारी आहे. अहो मलमे साहेब, म्हणजे आता मी पुढचा शब्द जे वापरतोय माफ करा मला. मला तुम्ही मी फार शिवराळ बोलतो, खालचे शब्द वापरतो असं तुम्ही माझ्यावर आरोप केला तरी चालेल. मी तुमच्या अगोदर माफी मागतो आणि मी तुमच्यासाठी झाल शब्द वापरतो की मलमे साहेब, तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? इतके कसे निर्लज्ज आहात हो? का? हे 2 शब्द मी भयानक का वापरले ते मी आता तुम्हाला स्पष्टीकरण देतो. तुम्ही असं म्हणताय की म्हणजे तुषार कुठं चुकला आहे हे तुषारला निदर्शनास आणून देणं हे सुद्धा माझी जबाबदारी आहे. अहो मलमे साहेब, मी जेलमध्ये होतो
102 दिवस होतो. तुम्ही माझी चूक निदर्शनास काय मी म्हणजे आणून देणार होते ते काय तुम्ही जेलमध्ये मला भेटायला आला का आणि चूक निदर्शनास आणून दिलंय का? आम्हाला फेसबुक पेज जेलमध्ये वाचायला मिळतं का? म्हणजे ही जी माझी चूक निदर्शनास तुम्ही आणून देताय, मी जेलमध्ये, ते कशी माझी चूक निदर्शनास येणार? मी जेलमध्ये होतो. जेलमधून तुमचं हे लिखाण मला कसं वाचायला मिळेल? तुमचं हे मार्गदर्शन कसं मला वाचायला मिळेल? मी काय चुकलो हे जे तुम्ही मला सांगता हे जेलमध्ये मला कसं कळेल? मी मगाशी म्हणलं तसं, अहो मी 25 वर्ष पत्रकारितेत आहे. त्यावेळी तुम्ही एकदाही मला नाही तसं तुम्ही सांगितलं, एकदाही माझी चूक नाही दाखवून दिली. आणि मी जेलमध्ये गेल्यानंतर मला कळाव्यात म्हणून चुका सांगताय. जेलमध्ये मला चुका कळतील का? तुम्हाला चुका दाखवूनच द्यायच्या होत्या, तर मी जेलमधून बाहेर आल्यानंतर दाखवायला पाहिजे होतं किंवा जेलमध्ये जायच्या अगोदर दाखवायला पाहिजे होत्या. परंतु हे तुम्ही म्हणजे लाज सोडलेली आहे, निर्लज्जपणा करताय. माफ करा, हे फार तुमच्या जिवारी लागणारे शब्द आहेत, पण ते जिवारी लागावेत म्हणूनच मी बोलतोय. मला जेलमध्ये असताना तुम्ही माझ्या चुका निदर्शनास आणून देताय. वा रे वा संपादक. तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे, पुलित्झर पुरस्काराने गौरवलं पाहिजे इतक्या मोठ्या महान संपादकांना. आम्हाला प्रामाणिक पत्रकार घडवायचे आहेत, पत्रकारितेचे पावित्र्य अबाधित ठेवायचे आहे, यातून नव्या पिढीच्या पत्रकारांनी बोध घ्यावा हीच अपेक्षा आहे. संजय मलमे, अध्यक्ष, महाराष्ट्र संपादक परिषद. तर ढोंगी पत्रकार, ढोंगी संपादक, तर यांनी माझी बरीचशी गरळ ओकलेली आहे. पहिल्यांदा मी संजय मलमे यांचा जो काय मला प्रवास थोडाफार माहित आहे ते मी सांगतो आणि त्यातूनही लोकांना ढोंगी संपादक संजय मलमे कसे आहेत हे कळेल. तर एकतर त्यांनी म्हटले की मी 30-32 वर्षापासून पत्रकारितेत आहे. तर संजय मलमे साहेब, मलाही 25 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. थोड्याफार फरकाने आपण म्हणजे 5 वर्षाच्या गॅपने एक साथच पत्रकारिता सुरू केली असं म्हणता येईल. म्हणजे माझ्या 25 वर्षाचा अनुभव हा म्हणजे तो सुद्धा फार कमी नाही, हे सुद्धा तुम्ही मान्य कराल. आणि माझा 25 वर्षाचा अनुभव लक्षात घेता तुम्हाला 30-32 वर्ष पत्रकारिता करणाऱ्या संपादकाच्या चुका काढून दाखवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. जसं तुम्ही म्हणताय की तुषारच्या चुका त्याच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, तशा मीही माझं कर्तव्य समजतो की मलमे साहेब ह्या चुका, तुमच्याही चुका निदर्शनास आणून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जसं मी तुम्हाला बोललो की ह्या म्हणजे तुम्ही कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून ही मुद्दाम खोडसाळपणा केलेला आहे हे तर लक्षात येते, सगळ्यांच्याच लक्षात येते आणि अनेकांनी मला सांगितलं. तर तुम्ही पत्रकारितेची सुरुवात कुठल्या वृत्तपत्रापासून केली हे निश्चित सांगता येत नाही, परंतु तुम्ही मुंबई संध्या सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई संध्या ह्या वृत्तपत्रामध्ये होता. तेव्हाचा मुंबई संध्या वेगळा होता. आताचा जो मुंबई संध्या आहे आताच्या मुंबई संध्याची पत्रकारिता वेगळी आणि त्यावेळेच्या मुंबई संध्याची पत्रकारिता वेगळी होती. तुम्ही तिथं होता, बहुधा उपसंपादक असाल, मला माहित नाही. तर साहेब, त्या मुंबई संध्या या वृत्तपत्रामध्ये मी सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की तो मुंबई संध्या आठवा, त्यामध्ये कसले लेख छापले जायचे ते आठवा. हे ढोंगी संपादक संजय मलमे म्हणतात की ज्यावेळी मी 30-32 वर्षापूर्वी पत्रकारितेत आलो त्यावेळी भाषेची एक संहिता होती, म्हणजे चांगली भाषा वापरली, वाईट भाषा वापरली जात नव्हती. मी सगळ्या महाराष्ट्राला घसा फोडून सांगू इच्छितो की त्या मुंबई संध्यामध्ये एक पूर्ण पानभर दररोज एक लेख यायचा आणि तो लेख अत्यंत घाणेरड्या शब्दात असायचा. आणि लेख कशावर असायचा की जसा तुम्ही बघत असाल की डिजिटल युगामध्ये वेबसाईटवर पॉर्न वेबसाईट असतात, अतिशय घाणेरड्या वेबसाईट असतात. 4 माणसात आपण ते बघू शकत नाही, शिसारे येणारे. तर अशा शिसारे येणाऱ्या घाणेरड्या कथा, स्त्री पुरुषांच्या संबंधाच्या कथा त्या मुंबई संध्यामध्ये असायच्या. तर ढोंगी संपादक संजय मलमे साहेब, तुम्ही त्या वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं. त्यावेळी म्हणजे तुम्ही म्हणाल की आमचा काही संबंध नाही, ते आम्ही लिखाण करत नव्हतो. पण तुम्ही काम तिथं करत होता ना, नोकरी तिथं करत होता ना, आणि त्या तसल्या घाणेरड्या कथा वाचण्यासाठीच मुंबई संध्या लोक विकत घ्यायची, तिथं तुम्ही काम करत होता. त्या भाषेचा तुम्हाला निषेध नाही करावा असं वाटलं का? किती घाणेरडं होतं ते, आठवतंय का? गलिच्चच होतं ना.
त्या भाषेचे लेख मला वाटत नाही की मराठी पत्रकारितेमध्ये कुठल्या अन्य वृत्तपत्रांनी केले होते, मला नाही आठवत. संजय मलमे साहेब, तुम्ही त्या लेखनाचा कधी निषेध केला का हो? मुळात तिथं नोकरीच तुम्ही नाही करायला पाहिजे होती. मी सुद्धा त्याच काळात पत्रकारितेत आलो होतो, पण मुंबई संध्या मी अनेक वृत्तपत्रांमध्ये जायचो. सुरुवातीच्या काळात बातम्या घेऊन जायचो, बातम्या छापून याव्यात वगैरे म्हणून, उमेदवारी करण्याची संधी मिळावी म्हणून. परंतु मुंबई संध्यामध्ये मी कधीही त्या कार्यालयात कधीच गेलो नाही. त्याचं एकमेव कारण होतं की ते घाणेरडे लिखाणासाठी तो पेपर प्रसिद्ध होता. जे तुम्ही सांगताय 30-32 वर्षापूर्वी भाषेची एक शैली होती, तुमची ही शैली होती का भाषेची? तर हे मला वाटतंय जे मोठमोठे संपादक आहेत, खरे संपादक आहेत, खरे पत्रकार आहेत, त्यांनी संजय मलमेंना जाब विचारला पाहिजे की ज्या दैनिकामध्ये गलिच्छ पॉर्न स्टोरी लिहिल्या जायच्या तिथं तुम्ही पत्रकारिता केलेली आहे, त्याच्यावरही बोला तुम्ही काहीतरी. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. संजय मलमे हे नंतर वार्ताहरमध्ये होते. वार्ताहर सुद्धा चांगलं वृत्तपत्र आहे. मला कुठल्याच वृत्तपत्रांविषयी काही वाईट बोलायचं नाही. संजय मलमेंची फक्त ढोंगी पत्रकारिता दाखवायचे. तर तिथं तुम्ही उपसंपादक होता. त्याच्यानंतर तुम्ही पुण्यनगरीमध्ये होता, मला वाटतं संपादकच होता. आणि पुण्यनगरी आता जे वृत्तपत्र आहे ते चांगलं आहे, चांगल्या दर्जेदार बातम्या येतात, वाचनीय आहे. मी आताच्या पुण्यनगरीविषयी काही आक्षेपार्ह बोलत नाही. पुण्यनगरीच्या प्रशासनाचा, त्यांच्या मॅनेजमेंटबद्दल, तिथल्या आताच्या सगळ्या संपादकांबद्दल मला आदर आहे. परंतु त्यावेळच्या ज्यावेळी पुण्यनगरी सुरू झाला त्यावेळी पुण्यनगरीमध्ये कुठल्या प्रकारच्या बातम्या यायच्या, सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की तुम्ही आठवून बघा. तर तिथं म्हणजे जे खरे पत्रकार आहेत, ज्यांनी मराठी पत्रकारितेची उंची वाढवलेली आहेत, ते पुण्यनगरीतल्या त्या बातम्या बघून हसायचे. तुम्ही संजय मलमे, तुम्ही तिथं संपादक होता आणि त्या बातम्या कशा असायच्या की म्हणजे एकदमच अजब बातम्या असायच्या. काही म्हणजे 10 कानाचा हत्ती, म्हणजे त्यानंतर कुत्र्याला माणूस चावला, म्हणजे अशा धाटणीच्या. त्याच्यानंतर काय 4 शेपटाचं माकड, 3 तोंडाची गाई, असलं काही बातम्या असायच्या. याला काय पत्रकारिता म्हणतात का? पत्रकाराचं हे काम आहे. तिथं तुम्ही संपादक होता. आता म्हणून तुमची क्यू करायची वाटते. किती ढोंगे आहात तुम्ही. तर तुमचा ह्या 2 संपादक पदाचा मी तुम्हाला कार्यकाळ सांगितला. त्यानंतर तुम्ही कुठे कुठे संपादक होता. तुम्ही एकतर मला असं म्हटलंय की मेन स्ट्रीम मधनं बाहेर पडलो मी, का तर एका महिलेचं शोषण केलं असं तुम्ही म्हणताय. अहो मलमे साहेब, तुम्हाला जनाची नाही तरी मनाची तरी वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज, फार राग येतोय मला. दुसरं तुम्ही म्हणताय की हातात कागद असल्याशिवाय, पुरावा असल्याशिवाय, ठोस माहिती असल्याशिवाय लिहू नये. आणि तुम्हाला जर तुम्ही पुरावे बघितले असते तर हे धाडस केलं नसतं. त्यावेळी ज्या पत्रकारांनी माझ्याविषयी बातम्या लिहिल्या त्यांना ज्यावेळी खरं कळलं, हे लक्षात आलं की सगळं खोटं प्रकरण आहे. आणि तुम्ही म्हणजे काय गाढवांचे संपादक आहात की काय असं म्हणावे लागेल. कुणाचं मी शोषण केलं? तुम्ही बघितलेत पुरावे. आणि तुम्ही म्हणताय मी मेन स्ट्रीम मधनं बाहेर पडलो. अहो ते प्रकरण झाल्यानंतर मी जवळजवळ 1 वर्ष तिथं सकाळमध्ये काम करत होतो. मुळात ज्या महिलेनं तक्रार केली त्याच्याविषयी मला काहीही वाईट बोलायचं नाही, कारण बिचारे जे आपल्यापेक्षा कमकुवत, त्यांना काय त्रास द्यायचं, त्यांच्याविषयी अपशब्द बोलायचं माझं काही म्हणणं नाही. मी तिथं सकाळी इन्व्हेस्टिगेशन टीमचा प्रमुख होतो, हेड होतो. आणि संबंधित महिलेने अतिशय चुकीच्या बातम्या लिहायचे, पत्रकारिता नीट करत नव्हते म्हणून मी नोकरीतनं काढलेलं होतं 1-2 आणि त्यांनी म्हणून खोट्या तक्रारी केल्या होत्या. त्याचा कुठलाही पुरावा मिळालेला नाही. उलट पुरावे असे मिळालेले आहेत की हे खोट्या तक्रारी आहेत. सकाळच्या चौकशी, न्यायालयीन चौकशी, म्हणजे न्यायालयाच्या सूचनेनुसार ज्या हे करायचे असतात कमिट्या नेमायच्या, त्यात मी निर्दोष सुटलेलो आहे. न्यायालयामध्ये मुळात मला अटकच झालेली नाही त्याच्यात. मला म्हणजे जे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना असं म्हटलं की बाबा हे प्रोफेशनल डिस्प्यूट आहेत, हे काही असलं लैंगिक शोषणाचं वगैरे प्रकरण नाहीये. आणि तुम्ही सांगताय, म्हणजे तुम्हाला खरंच लाज वाटायला पाहिजे. बरं, तुम्हाला हे प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्ही 25 वर्षात मला कधी फोन केला का? सॉरी 8 वर्षापूर्वी घडलेलं हे होतं.
तुम्ही काय न्यायालयात वार्तांकन करायला होता का? पोलीस ठाण्यामध्ये गेला होता का वार्तांकन करायला? ढोंगी कुठले? बदनामी करण्यासाठी हे तुम्हाला मिळालं काय? तुम्हाला लक्षात घ्या, तुमच्यासारख्या बावळट संपादकांमुळे तालुका लेवलचे एक एक पत्रकार आहे मूर्ख, जो माफिया लोकांबरोबर वावरतो, त्यांच्याकडनं काय त्याला मिळतं, त्या आधारे तो पत्रकारिता करतो. तुमच्यासारख्यांमुळे त्याला बळ मिळालं. ते माझ्याविषयी बोंबलायला लागले. म्हणजे तुम्ही जे गल्लीबोळातले पत्रकार आहेत, तालुका लेवलचे जे पत्रकारितेसाठी खरे कलंक आहेत, डिजिटल पत्रकार आहे म्हणून सांगतो, त्यांचे तुम्ही नेते झालात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यानंतर मी स्वतःहून राजीनामा दिला होता. मला राजीनामा देण्यासाठी त्यावेळी आलेल्या एका 150 तथाकथित मुख्य संपादकाने फार प्रयत्न केले होते, परंतु मॅनेजमेंटला मला सोडायचं नव्हतं. माननीय अभिजित पवारांनी मला त्यावेळी शेवटचं मी ज्यावेळी राजीनामा दिला होता, मी खरं तर त्या मूर्ख मुख्य संपादकांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून तो राजीनामा दिलेला होता. आणि मुळात तो माझ्यामुळेच तिथं मुख्य संपादकांपर्यंत पोहोचला होता. त्याची कहाणी वेगळीच आहे, मी ते नंतर सांगेन. तर हे आतलं राजकारण होतं, म्हणून त्यावेळी मी ते राजीनामा दिलेला होता आणि माझ्यावर ते शिंतोडे उडवले गेले होते, म्हणून मला तिथं राहायची अजिबात इच्छा नव्हती सकाळमध्ये, म्हणून मी सोडलेलं होतं. तो मुख्य संपादक नको त्या गोष्टी करत होता, उपद्व्याप करत होता, ज्याचं आता डिमोशन झालंय, संपादक पदावर आलाय. तो खरं इव्हेंट मॅनेजर आहे, पण चुकून त्याला संपादक म्हणतात. तर त्या माणसाने कारस्थान केलं होतं, म्हणून मी ते सोडलं होतं. अख्ख्या सकाळला माहिती आहे, विशेषतः मॅनेजमेंटला तुम्ही कधीतरी विचारा का सोडलं सकाळ. आणि मी सकाळ ज्यावेळी मी राजीनामा दिला त्याच्या अगोदर 4-5 दिवस आदरणीय अभिजित पवार साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही सोडू नका, सोडायची गरज नाही, तुम्ही मुख्य संपादक भले त्याची इच्छा असेल तुम्ही सोडावं म्हणून, मी तुम्हाला सांगतो की सकाळ तुम्ही सोडू नका. मी परदेशात चाललोय, मी परत आल्यानंतर तुम्हाला मी जबाबदारी देतो. आणि मला एवढे ते बोलले होते की तुम्ही फक्त 2 महिने थांबा, 2 महिने फक्त थांबा, 2 महिने कळ सोसा, 2 महिन्यानंतर आपण तुमची व्यवस्था करू. काय म्हणजे काय जबाबदारी द्यायची ते माझ्या डोक्यात आहे, असं ते मला बोलले होते. परंतु मी म्हटलं होतं की हा माणूस मुख्य संपादक झालाय आणि आता काय नाही, मला म्हणजे आता तो जर मुख्य संपादकच राहणार असेल त्याच्या हाताखाली मला कामच करायचं नाही, म्हणून मी त्यावेळेस सोडलं होतं बरं का, ढोंगी संजय मलमे. मग त्यानंतर मी सोडल्यानंतर प्रहारमध्ये डिजिटलचा संपादक म्हणून गेलो होतो. म्हणजे अभिजित पवार मला सोडू नका म्हणत होते, तरी मी का सोडलं, तर मला तिथं चांगली संधी मिळाली होती डिजिटलचं संपादक होण्याची, आणि मी तिथं चांगलं काम केलं होतं. मी तिथं पगार मिळत नाहीत म्हणून पुन्हा मी 7-8 महिन्यात ते सोडून टाकला, परंतु तिथं एक चांगली पत्रकारिता करण्याची मला संधी मिळाली होती. तर तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी सोडलं आणि अभिजित पवार साहेब परदेशातून परत आले, तर मला त्यावेळी ते बोलले होते की अहो तुषार, तुम्ही कशाला राजीनामा दिला? तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्ही सोडू नका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही लगेच पळाला. हे त्याचे शब्द होते. तुम्ही लगेच पळाला. त्यानंतर डिजिटल म्हणजे प्रहार नंतर मी ठरवलं की म्हणजे एका ठिकाणी मला जॉब मिळाला होता, परंतु तिथंही ह्या गोष्टीचं लोकांनी राजकारण केलं, म्हणून मग मी तिथंही मी स्वतःच राजीनामा दिला. म्हणलं हे डोक्याला तापच नको. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की पत्रकारितेत काम करायचं नाही, मी माझं लय भारी हे मी माझं स्वतःच सुरू केलं. ह्या लय भारीला गुगलने, महाराष्ट्रातलं माझं एकमेव वेब पोर्टल आहे की ज्याला गुगलने म्हणजे त्याच्या वर्षी मला हे अनुदान मिळालं होतं 16.5 लाख रुपये. हा मी पहिला महाराष्ट्रातला आहे की माझी उत्कृष्ट पत्रकारिता बघून गुगलने मला 16.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं होतं. मी लय भारीचं कार्यालय सुरू केलं आणि उलट मी अनेकांना रोजगार दिले. तुम्हाला सांगतो, त्या काळात मला अभिजित पवारांनी पुन्हा संपादक पदासाठी परत बोलवलं होतं. माझी मीटिंग झालेली होती पुण्यामध्ये. तिथले आणि तिथं HR प्रमुख आणि तिथले एक मॅनेजमेंटमधले मोठे CEO होते, त्यांच्यासोबत मीटिंग झाली होती. कसं काम करायचं हे ठरलं होतं. परंतु मी म्हटलं मला थोडा वेळ द्या, आणि त्यानंतर मी अनेक कारणामुळे आलो नाही. याचं कारण असं की मी माझं लय भारीचं सुरू केलं होतं. त्यानंतर पुन्हा मला हे लय भारी पुढे नेण्यामध्ये फार इंटरेस्ट होता, म्हणून मी ते हे केलं होतं. तर ही आता वस्तुस्थिती कळली. दुसरं असं की त्यानंतर मी कधीही कुठल्या वृत्तपत्रामध्ये
मला काही लोकांनी विचारलं सुद्धा, म्हणजे अगदी चांगल्या, मी आता नाव नाही सांगत, चांगल्या वृत्तपत्रांमध्ये माझं बोलणेही झालं होतं. अगदी नको आता नावच नको घ्यायला, परंतु मीच ठरवलं होतं की आता जायचं नाही. दुसरं, तुम्ही म्हणताय की म्हणजे तुम्ही कशी चांगली विद्वत्तापूर्ण पत्रकारिता केली, तुम्ही कसं हे करत होता, तुमचं योगदान आहे पत्रकारितेमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी की तुम्ही ज्या काळाचा उल्लेख करताय त्या काळामध्ये आघाडीची वृत्तपत्र म्हणून कुणाला मानलं जायचं? एक तुम्ही म्हणता की मेन स्ट्रीम मधनं तुषार खरात फेकला गेला, तर मेन स्ट्रीम मधली पत्रकार किंवा पत्रकारिता कुठली किंवा वृत्तपत्र कुठली? तर एक तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मी मुंबईपुरतं बोलतो, मुंबई पुण्यापुरतं, सकाळ, लोकमत, सामना, अजून कुठलं महत्वाचं प्रेम त्या काळातलं मी म्हणतो, कुठलं वृत्तपत्र राहिलं का? पुढारी त्यावेळी कोल्हापूरला होतं, म्हणजे इकडे नव्हतंच. तर हे एवढी, आणि नवशक्ती होतं त्यावेळी. त्यावेळेचा नवशक्ती आणि आताच्या नवशक्तीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता नवशक्ती म्हणजे सगळ्याच वृत्तपत्रांची आता वाताहत झालेली आहे डिजिटलमुळे, त्यामुळं आता फारच नवशक्ती असं, बाकी सगळीच कमकुवत झालीत, पण नवशक्ती तर फारच कमकुवत वृत्तपत्र झालेलं आहे. म्हणजे वृत्तपत्राच्या खपाच्या आणि वाचक संख्येच्या दृष्टीने असं मी बोलतोय. मला सांगा, संजय मलमे ही जी मी वृत्तपत्रांची नावं घेतली, ही जी आघाडीची दैनिकं होती, खरी पत्रकारिता, झंझावाती पत्रकारिता करायची हे वृत्तपत्र, ह्या वृत्तपत्रात तुम्ही बातमीदार म्हणा, उपसंपादक म्हणा, मुख्य उपसंपादक म्हणा, वृत्तसंपादक म्हणा, सहसंपादक म्हणा, कुठल्या पदावर काम केलंय हो? यातल्या एकाही वृत्तपत्रामध्ये तुम्ही काम केलेलं मला आठवत नाही. या पत्रकारितेमध्ये ज्या दुय्यम दर्जाची वृत्तपत्र समजली जातात तिथं तुम्ही काम केलं. तुम्ही उपसंपादक पासून तुमच्या संपादकाच्या प्रवासामध्ये तुम्ही टेबल पत्रकारिता करत होता. तुम्ही कधीही तळागाळातले पत्रकार म्हणून तुमचा चेहरा नाही, तुम्हाला ओळखलं जात नाही. आणि संपादक, टेबल पत्रकार म्हणून तुम्ही जरी पुढे संपादक म्हणून पुढे गेला असला तरी या महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला शिखरावर नेण्यामध्ये ज्या संपादकांचा वाटा आहे त्या कुठल्याही लेवलचे तुम्ही संपादक म्हणून तुमचं नाव लौकिक नाही, तुम्हाला ओळखलं जात नाही. त्यामुळं स्वतः नाकवरून संपादक म्हणून मिरवताना तर डोंगी संपादक साहेब, तर आपल्या ही वस्तुस्थिती तुम्ही सांगा. मेनस्ट्रीमचा उल्लेख करता तुम्ही, कुठल्या मेनस्ट्रीममध्ये, कुठल्या वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं हो? आता मी माझं सांगतो. माझी सुरुवात मुंबई तरुण भारतमध्ये झाली होती. त्यावेळी मुंबई तरुण भारत हे वृत्तपत्र सुद्धा मेनस्ट्रीम मधलं गणलं जायचं. महानगर सारखं वृत्तपत्र होतं निखिल वागळ्यांचं, तेही मेनस्ट्रीम मधलं गणलं जायचं त्यावेळी. मगाशी मला नाव आठवलं नाही. आणखीन वृत्तमानस सारखे सुद्धा त्यावेळी लोक होते वृत्तपत्र. तर मी मुंबई तरुण भारत हे त्यावेळी कलरमध्ये आला होता आणि तिथं मी पत्रकारितेला सुरुवात केली होती. मी लोकसत्तामध्ये काम केलं, मी सकाळमध्ये काम केलं, मी काही काळ सामनामध्येही होतो. ही वृत्तपत्र ताकदीची वृत्तपत्र म्हणून ओळखली जातात आणि या वृत्तपत्रांमधला मी खमक्या मजबूत रिपोर्टर, सिनियर रिपोर्टर, स्पेशल करस्पॉन्डंट, ब्युरो चीफ अशी मोठमोठ्या म्हणजे प्रमोशन मी घेत गेलेलो आहे. तुमच्यासारख्या ह्या सगळ्या मेन जी खरी पत्रकारितेची स्पर्धा या वृत्तपत्रांमध्ये असते. तुम्ही अशा वृत्तपत्रांमध्ये काम करत होता की म्हणजे मला त्या वृत्तपत्रांची निंदा नालस्ती करायची नाही, फक्त या संजय मलमेंची लायकी दाखवण्यासाठी म्हणून मी हे बोलतोय. ज्याला म्हणतात ना मराठीमध्ये म्हणाय ओसाडगावचे पाटील, म्हणजे तुम्ही संपादक पाटील असाल, म्हणजे संपादक असाल, पण ते ओसाड वृत्तपत्रांचे संपादक आहात. ह्या तुम्हाला संपादक म्हणून घ्यायचा अधिकार कधी मिळाला असता? तुम्ही लोकसत्ताचे संपादक म्हणून काम केलंय का? तुम्ही महाराष्ट्र टाइम्सचे म्हणून संपादकाचं काम केलंय का? तुम्ही पुढारीचे संपादक होता का? तुम्ही सकाळचे होता का? तुम्ही लोकमतचे संपादक होता का? नवशक्ती म्हणजे एकदम कमकुवत झाल्यानंतर तुम्ही शेवटी तिचं संपादक म्हणून आलात. परंतु मी अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे, तिथला मजबूत पत्रकार म्हणून मी काम केलं होतं. दुसरं सांगता येईल ना तुम्ही की पुरावे हातात असल्याशिवाय पत्रकारिता करू नये.
अहो संजय मलमे साहेब, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम या डिपार्टमेंटचा मी प्रमुख होतो आणि माझ्यासाठी स्वतंत्र असं कार्यालय अभिजित पवारांनी दिलेलं होतं. आमचं 8-10 जणांचा स्टाफ होता. आम्ही मंत्रालय असेल, सरकारी यंत्रणा असतील, तिथं जाऊन पुरावे ढीकच्या ढीक पुरावे गोळा करायचो. म्हणजे महिना एकाच बातमीवर काम करायचो आणि ती बातमी ज्यावेळी सकाळमध्ये साम टीव्हीमध्ये प्रसिद्ध व्हायची त्यावेळी स्फोट झाल्यासारखं व्हायचं. इतका आमचा त्या SITचा हे होतं, म्हणजे दरारा होता. तर पुराव्यासहित बातमी काढणे याची अक्कल तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. आणि सकाळ, लोकसत्तासारख्या वृत्तपत्रांमध्ये दीर्घकाळ काम, म्हणजे मी 18 वर्ष काम या मेनस्ट्रीम मधल्या मीडियात काम केलंय. सकाळला तर पत्रकारितेचं विद्यापीठ बोलतात. लोकसत्ताचा म्हणजे दणकेबाज पत्रकारिता म्हणून ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी जो माणूस पत्रकारिता केलेला आहे त्याला काय हे पुरावे आणि हे तुमच्यासारख्या असल्या भंपक संपादकांनी अक्कल शिकवण्याची गरज नाही. मलमे साहेब, मला माफ करा, मी तुमच्यासाठी झाल शब्द वापरतोय. ते ह्याच्यासाठी वापरतोय की अहो मी तुरुंगात असताना, माझं घर जळत असताना तुम्ही रॉकेल होतायचं काम करत होता, म्हणून मी हे झाल शब्द वापरतोय. मी लिस्ट काढली संपादकांच्या, मी कुठल्या कुठल्या संपादकांच्या हाताखाली काम केलंय. यातल्या एकाही संपादकांच्या सोबत तुमची तुलना करण्याची तुमची अवकात नाही. तेवढी तुमची, म्हणजे तुम्ही फार त्यांच्या तुलनेत फार, म्हणजे हिमालयासमोर एक छोटासा दगड, म्हणजे हिमालय किती मोठा आणि दगड किती छोटा, अशी संपादक म्हणून तुमची आणि त्यांची तुलना होईल. मी नावं घेतो. मी लोकसत्तामध्ये असताना हे संपादक किंवा संपादकांच्या लेवलचे कोण कोण लोक होते त्यांच्या सोबत मी, त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे, त्यांच्या हाताखाली पत्रकारिता शिकलेलो आहे. ते कोण कोण होते ते मी नाव वाचून दाखवतो. पहिलं नाव आहे कुमार केतकर साहेब. कुमार केतकर म्हणजे आजच्या घडीला जर मराठीतले सर्वात मोठे हयात असलेले पत्रकार संपादक कोण असतील तर कुमार केतकर साहेब असतील. त्यांच्या हाताखाली मी काम केलंय. आणि मी तुरुंगातून बाहेर आलो त्यावेळी त्यांनी मला घरी बोलवलं होतं आदराने. मला त्यांनी पुस्तक भेट दिली, माझं त्यांनी अभिनंदन केलं. तू तुरुंगात मध्ये गेल्याबद्दल अभिनंदन आणि तुरुंगातून बाहेर आला म्हणून अभिनंदन. ते मला कुठेही एका शब्दाने म्हटले नाहीत की तुम्ही चुकीचं लिखाण केलंय. आणि त्यांनी, तुम्हाला सांगतो की त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. एक 2-3 महिने अगोदर, म्हणजे मी अरेस्ट व्हायच्या 2-3 महिन्या अगोदर एक पत्रकार संघात कार्यक्रम झाला होता. तिथं त्यांचे PA विकास नाईक आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुषार तुमचे व्हिडिओ साहेब बघतात आणि ते फार खुश आहेत. आणि ह्याच प्रकरणाचा उल्लेख करून, कुठल्या मानखटाव मधल्या तिथले जे पत्रकारिता करत होते त्याचं कौतुक विकास नाईकांच्या माध्यमातून केतकर साहेबांनी केलेलं आहे. आता हे आपला व्हिडिओ फार लांब होतोय, पण म्हणून मी जरा पटपट सांगायचा प्रयत्न करतो. दुसरे संपादक गिरीश कुबेर. गिरीश कुबेर यांच्या हाताखाली मी एक 8-8.5 महिने काम केलं. परंतु त्यांना माझी बातमीदारी प्रचंड आवडायची. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची. त्यावेळी ते माझं भर मीटिंगमध्ये मी, संजय बापट आणि कैलास कोरडे आमच्या तिघांचं ते कौतुक करायचे. मी ज्यावेळी सकाळ सोडला, माफ करा, लोकसत्ता सोडला आणि सकाळमध्ये गेलो मी परत, ते मला माझा ते राजीनामा घेत नव्हते. तुम्ही सोडू नका बोलत होते. मला, म्हणजे मी नरिमन पॉइंट कार्यालयामध्ये 2-3 वेळा आमच्या मिटिंग झाल्या सोडू नये म्हणून. त्याच्यानंतर मला एकदा त्यांनी, ज्या दिवशी मी म्हणजे राजीनाम्यावर ठामच होतो त्या दिवशी त्यांनी मला महापेला बोलवून घेतलं होतं. महापेच्या त्यांच्या कार्यालयात, म्हणजे त्यांच्या दालनात माझी मिटिंग झाली. तिथून गाडीत बसून मला त्यांनी मुलुंडला सोडलं होतं. म्हणजे ते एवढंच मला इन्सिस्ट करत होते की आपण लोकसत्तामध्ये आणखी चांगले प्रयोग करणार आहोत, तुमची पत्रकारिता चांगली आहे, तुमचं लिखाण चांगलं आहे, तर तुम्हाला त्यावेळी म्हणजे पगार विगार कमी होता. 2008ची आर्थिक मंदी येऊन गेलेली होती. माझं घर नंतर घर विकत घेतलं होतं, कर्ज झालं होतं आणि मग ते पगारामध्ये परवडत नव्हतं म्हणून मी ते सोडलं. आणि दुसऱ्या बाजूला इकडे सकाळमध्ये उत्तम कांबळे आणि पद्मभूषण देशपांडे हे मला सकाळमध्ये येण्यासाठी प्रचंड आग्रह करत होते, म्हणून मी लोकसत्ता सोडलेला होता. तिसरे संपादक सुधीर जोगळे साहेब, जोगळेकर. मी आता हे खरं तर ह्या सगळ्या संपादकांच्या हाताखाली मी काम केलं. फार चांगल्या पत्रकारितेच्या आठवणी आहेत. मी पुढच्या काळात ह्या प्रत्येक संपादकांचे माझे जे अनुभव आहेत याच्यावर एक व्हिडिओ तयार करतो.
त्याच्यामुळे मी आता ह्या सगळ्यांविषयीचे जे अनुभव आहेत त्याच्यात मी सांगत नाही, मी फक्त नावं घेऊन दाखवतो. सुधीर जोगळेकर साहेब, प्रशांत दीक्षित म्हणजे ते वृत्तसंपादक होते, परंतु नंतर दिव्य मराठी असेल, पुणे लोकमत असेल, तिथं ते संपादक म्हणून गेले. विनायक परब माझे मेट्रो एडिटर होते, आता जे लोकसत्ता ऑनलाईनचे संपादक आहेत. श्रीकांत भोजेवार तिथं होते, पुरवणी सांभाळायचे, नंतर ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाले. प्रवीण टोकेकर तिथं लोकप्रभाचे संपादक होते, नंतर सकाळमध्ये सुद्धा टोकेकर साहेब होते, ढिंग टँग ते सदर चालवायचे. त्यांच्यासोबत म्हणजे माझं डायरेक्ट ह्यातल्या अनेकांना माझं डायरेक्ट रिपोर्टिंग नव्हतं, पण डे टू डे आमचा संबंध यायचा. दत्ता पंचवाघ होते, शैलेंद्र शिर्के आमचे तिथं बॉस होते, अनेकदा त्यांनी माझ्या बातम्या एडिट केलेल्या आहेत, ते आता पुण्यनगरीचे संपादक आहेत. संजय आवटे सहसंपादक होते त्यावेळी पुण्याला, आणि नंतर मी त्यांच्यासोबत संपादक म्हणून ते संपादक होते सकाळमध्ये, नंतर सकाळचे ते संपादक होते, त्यावेळी मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. याशिवाय लोकसत्तामध्ये ज्यांच्याशी माझा फार संबंध आला नाही, परंतु कधी मीटिंगमध्ये वगैरे असं भेटण्याचे योग आलेले, त्यामध्ये प्रवीण बर्दापूरकर नागपूरचे संपादक होते लोकसत्ताचे, आणि मुकुंद संगोराम हे पुण्याचे संपादक होते. तर संजय मलमे साहेब म्हणजे भोग संपादक साहेब, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रवीण बर्दापूरकर साहेबांचा म्हणजे यातल्या अनेकांचे मला मेसेज आलेले आहेत. प्रवीण बर्दापूरकरांचा मला फार चांगला मेसेज आला होता, त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं होतं, माझ्याविषयी फार कौतुकास्पद बोलले होते. तुमच्या हे जे नावं घेतले ते तुमच्याविषयी कितीतरी पटीने उंचीचे संपादक आहेत. आता मी पुढे येतो सकाळकडे. सकाळमध्ये उत्तम कांबळे साहेब, श्रीराम पवार साहेब, चंद्रमोहन पुपाला, ज्यांनी अनेक चॅनल उभे केले, साम टीव्ही त्यांनी पूर्ण उभा केला होता. त्याच्यानंतर एबीपी माझा असेल, असे अनेक पत्रकारांना घडवण्याचं काम त्यांनी केलं, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मी. आनंद आगाशे होते, आनंद आगाशे फार मोठे संपादक होते, आता अनेकांना नाव माहीत नसेल, मुख्य संपादक सकाळचे होते. विनायक पात्रोडकर ते माझे संपादक होते, आणि ते महत्वाचं म्हणजे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचे मीडिया सल्लागार होते, आताही ते आहेत त्यांच्यासोबतच. इब्राहिम अफगाण होते, संजीव साबळे होते, प्रकाश अकोलकर होते, रवी आंबले होते. रवी आंबले नंतर सकाळमध्ये संपादकही झाले, निवासी संपादक लोकसत्तामध्ये होते. सम्राट फडणीस होते, आता ते सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक आहेत. श्रीमंत माने आहेत, लोकमतच्या आताचे संपादक आहेत नागपूरचे, आणि पूर्वी ते नाशिकला संपादक होते. आणि म्हणजे सकाळमध्ये तर त्यावेळी फार मोठे संपादकांची फळीच होती, महाराष्ट्रभरातल्या अनेक आवृत्त्यांचे संपादक. वसंत भोसले वगैरे होते. महत्वाचं म्हणजे पद्मभूषण देशपांडे होते, की ज्यांनी मला मेन स्ट्रीममध्ये आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्या सगळ्यांसोबतच्या फार माझ्या आठवणी आहेत बरं का. मला त्या सगळ्यांसोबतच्या आठवणी एका संपादकांविषयीचा मी एक व्हिडिओ स्वतंत्र तयार करतो. त्यानंतर सकाळचे जे मालक आहेत प्रतापराव पवार, अभिजित पवार, म्हणजे प्रतापराव पवार म्हणजे पत्रकारितेमध्ये फार आदर्श मानलं जाणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत माझं थेट रिपोर्टिंग होतं, थेट माझं संभाषण असायचं. प्रतापराव पवारांनी मला माझे शैक्षणिक वार्तांकन बघून मला 3 देशामध्ये पाठवलं होतं. मला फ्रान्सला पाठवलं होतं, म्हणजे पॅरिसला मी जाऊन आलेलो आहे, मी शांघायला जाऊन आलोय, मी इस्तंबूलला जाऊन आलोय, मी 3 देश फिरलेलो आहे. प्रतापराव पवारांनी मला ती संधी दिली होती. त्यावेळी मला आमचे मुख्य संपादक श्रीराम पवार होते, ते मला असे बोलले होते की तू कदाचित ह्या पत्रकारितेतला एकमेव पत्रकार असा असेल की ज्याने म्हणजे मराठी पत्रकारितेतला की ज्याला सलग 3 वर्ष वृत्तपत्राने स्वतःच्या खर्चाने बाहेरच्या प्रदेशात पाठवलेला आहे, सगळा खर्च वृत्तपत्र देतंय, हे तू पहिलाच पत्रकार असशील मराठीमधला, असं ते मला बोलले होते. म्हणजे लक्षात घ्या. सकाळमध्ये जयंत महाजन होते, जे औरंगाबादचे संपादक होते. मी फार मोठा फ्रॉड डीएडचा काढला होता, त्यावेळी मला त्यांचं फार मार्गदर्शन मिळालं होतं. आणि नंतर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनामा ही वेबसाईट चालली होती. तो अतिशय वेगळा मराठी पत्रकारितेतील एक वेगळा प्रयोग राबवला होता, आणि डिजिटल पत्रकारितेचा म्हणजे त्या सरकारनामाचा मी मुंबईचा ब्युरो चीफ होतो. माझ्या नेतृत्वाखाली सरकारनामाने मंत्रालयातील पत्रकारितेच्या मंत्रालयामध्ये अगदी फार मोठा दरारा निर्माण केलेला होता. आणि त्या सरकारनामाचा दरारा बघून मी ठरवलं होतं की पुढे आता डिजिटल पत्रकारितेकडे जायचं. म्हणजे काळाची पावले ओळखून मी डिजिटलकडे आलेलो आहे. ह्या संजय मलमे सारख्या
कमी बुद्धीच्या संपादकाचं ऐकून मी म्हणजे अडकून पडलो नाही. म्हणजे जे पत्रकारिता दुर्दैवाने म्हणजे प्रिंट पत्रकारिता हीच खरी पत्रकारिता आहे. हे मला माहित आहे. मी काम केलेलं आहे. मी संजय मलमेपेक्षाही मी ते जगलेलो आहे. पत्रकारिता जास्त जगलेलो आहे. संजय मलमे हे टेबल स्टोरी करणारे पत्रकार आहेत. मी म्हणजे आतमध्येही काम केलं होतं. सुरुवातीच्या काळात पानं लावण्यापासून उपसंपादक म्हणूनही बराच काळ काम केलं होतं. परंतु मी फील्डवर पत्रकारिता केलेली आहे. अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. अगदी दिल्ली, तामिळनाडू, ते सुनामी वगैरे असे किती म्हणजे गाव खेड्यापर्यंत मी पोहोचलेलो आहे. ती पत्रकारिता केली आहे, मंत्रालयापासून ते सगळीकडे. तर हे खरी पत्रकारिता असते की जे जिवंत पत्रकारितेचं लक्षण आहे. सातारचे श्रीकांत कात्रे असतील, वसंत भोसले असतील वगैरे अशाही अनेक संपादकांसोबत मी काम केलेलं आहे. मुंबई तरुण भारतमध्ये मी काही काळ होतो. तिथं जुन्या पिढीतले महान मोठे संपादक, त्या काळात नावलौकिक असलेले लत्रिय जोशी होते, सुधीर फाटक होते, मिलिंद गाडगीळ होते, महेश म्हात्रेचा तर प्रवास फारच आहे. म्हणजे ते मुंबई तरुण भारतमध्ये होते. नंतर ते नागपूर सकाळला गेले, नागपूर तरुण भारतमध्ये गेले. IBN लोकमतचे संपादक झाले. तर त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. त्यानंतर मिलिंद गाडगीळ होते. ते म्हणजे ह्या सगळ्या संपादकांविषयी मी स्वतंत्र नंतर भरपूर काही सांगेन. आबा माळकर तिथं होते, आमचे वृत्त संपादक होते. नंतर संपादक पदापर्यंत गेलेले होते मुंबई तरुण भारतमध्ये. अशा अनेकांची सांगेल तेवढी नावं कमीच आहेत. मला सांगा, तुम्ही ज्या महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष आहात, तर म्हणजे तुम्ही असं भासवताय की महाराष्ट्रातले जेवढे सगळे संपादक आहेत त्यांची एक संघटना आहे आणि त्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात. एक सांगायचं राहिलं की मी सामनामध्ये सुद्धा काही काळ होतो. तिथं अरुण निगवेकर, त्याच्यानंतर आताचे अतुल जोशी यांच्यासोबत थोडा काळ काम करायची मला संधी मिळाली. संजय राऊतांसोबत माझ्या मला भेटण्याची संधी मिळाली होती. सामनामध्ये सुद्धा मला संजय राऊतांनी घेतलेलं होतं. अगदी मस्टरवर माझं नाव आलं होतं. परंतु एकाच वेळी सामना आणि सकाळ असं दोन्हीकडे काम माझं झालेलं होतं, म्हणून मी सकाळमध्ये काम केलं. परंतु मला असं आता वाटतंय की आपण संजय राऊत यांच्यासोबत काम करायला पाहिजे होतं. मला आलेली संधी मी घालवली. सकाळमधली संधी योग्यच होती, परंतु भले नंतर का कधीतरी होईना, पण मी सामनामध्ये काम करायला पाहिजे होतं. पण ते नाही करू शकलो. मी निखिल वागळेंनी सुद्धा मला संधी दिली होती. ज्यावेळी IBN लोकमत सुरू झाला त्यावेळी त्यांनी अक्षरशः निरोप पाठवून मला बोलवून घेतलं होतं. माझी निवड जवळजवळ होणार होती, परंतु म्हणजे त्याचे साक्षीदार आशिष जाधव आहेत. परंतु असं झालं की त्याच वेळी माझी लोकसत्ताला निवड झाली होती. मला अनेक पत्रकारांनी सल्ला दिला की IBN लोकमतपेक्षा कधीही लोकसत्ता चांगला, आणि IBN लोकमत त्यावेळी सुरूच झाला नव्हता, म्हणजे सुरू होणार होता. त्यामुळे पुढं त्याचं भवितव्य काय आहे, आणि मला असं वाटायचं की मी चॅनलची पत्रकारिता करू शकणार नाही, म्हणून मी लोकसत्ता जॉईन केला होता. तर हे मी इतकं सांगितल्यानंतर आता मला सांगा, तुमच्या ह्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेमध्ये ह्यातले ज्यांनी मराठी पत्रकारिता उंचवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, अशा संपादकांची 30 संपादकांची मी नावं सांगितलेली आहेत. यातले एक तरी संपादक तुमचे सदस्य आहेत का हो? यातल्या एका तरी संपादकासोबत तुमची तुलना होऊ शकते का हो? मी यांच्या हाताखाली काम केलंय, मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम केलंय. दुसरं, तुम्ही असं म्हणताय की मी व्यक्तिगत त्या मानखटावमधल्या काही नेता आहे त्याच्यावर हे केलं. अहो साहेब, काय तुम्ही मूर्खासारखं बोलता? मी एक घोटाळा काढत होतो. भले माझी ते सांगण्याची पद्धत तुम्हाला पटत नसेल, पण ती वाचकांना पटत होती. आणि हे सांगतो, जे झाल शब्द आहेत ते सगळे तुम्ही आचार्य यात्रेंची पुस्तकं वाचा. बरं, माझे तुम्हाला झाल शब्द वाटतात ना, तर असे अनेक आता सध्या पत्रकार आहेत की ते माझ्यापेक्षाही झाल शब्द वापरतात. त्याच्यामध्ये एक नाव आहे भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकरांचं पहारा नावाचा एक दिवाळी अंक निघायचा. तो पहारा अंक कुठंतरी लायब्ररीत मिळतोय का बघा. त्याच्यात काय भाषाशैलीत ते झापून काढायचे, आणि त्यांनी आचार्य यात्रेंच्या हाताखाली काम केलेलं होतं. त्या भाऊ तोरसेकर साहेबांची तुम्ही पत्रकारिता बघा, आताचे व्हिडिओ बघा. माझ्या कितीतरी पटीने भयानक शब्दात ते लिहितात. अक्षरशः कमरे खालच्या शब्दात लिहितात, कमरे खालच्या अवयवांचा उल्लेख करून लिहितात.
अश्लील शब्द सुद्धा ते वापरतात. तुमच्यात हिंमत आहे का त्यांच्याविषयी बोलायची? आम्ही म्हणजे मी भाऊ तोरशेकर चुकीची पत्रकारिता करतात असं मी बिलकुलच म्हणत नाही. उलट त्यांची शैली मी अनेकदा आत्मसात करायचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं ढोंगी संपादक साहेब, मलमे साहेब, तुम्ही मला अक्कल शिकवू नका. तर तुम्ही जे मला म्हणताय माझं आणि संबंधित व्यक्तीचं, संबंधित नेत्याचं काही सुद्धा व्यक्तिगत काहीच वाद नाही. उलट संबंधित व्यक्तीने जे काही घोटाळे केलेले आहेत, आगडबंब घोटाळे केलेले आहेत, त्या घोटाळ्यामध्ये एक शोधक पत्रकारिता करण्याची फार मोठी संधी मला दिसली, म्हणून मी ती पत्रकारिता केली. निखळ पत्रकारितेसाठी मी त्यांच्यावर टीका केलेली होती. तुम्ही बघा कसले कसले घोटाळे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काय टीका केलेली आहे, काय ऑब्झर्वेशन केलेलं आहे, त्या पुराव्यानिशी मी बातमीदारी केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावर काय ताशेरे ओढलेले आहेत त्या पुराव्यानिशी मी बातमी केलेली आहे. ज्यावेळी मी अटकेत गेलो, माझ्याकडे कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचे पुरावे होते, त्या आधारे मी ते शब्द वापरलेले आहेत. लक्षात ठेवा, त्या पुराव्याच्या आधारे मी पत्रकारिता केलेली आहेत. लक्षात घ्या ढोंगी संपादक. मी ग्राउंड रिपोर्टिंग केलंय. मला म्हणताय मोगम पत्रकारिता, व्यक्तिदेशी पत्रकारिता. अहो ग्राउंड रिपोर्टिंग केलंय मी, तळागाळात जाऊन पत्रकारिता केलेली आहे. त्यावेळी माझ्यावर लोकांनी हल्ले केले होते, त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? हो, आवाज नाही उठवला. अहो कोविड घोटाळ्यामध्ये मृत लोकांना जिवंत दाखवून निधी हडपलाय, त्याचे पुरावे आहेत. त्या पुराव्याच्या आधारे मी बातमी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना तुमच्या लाडक्या आकाला, म्हणजे त्याच्या ट्रस्टला असं म्हटलं होतं, डॉग इन मंजर, म्हणजे त्याचा स्वैर अनुवाद असा होतो की जनावरांवर भुंकणारा कुत्रा. काय म्हटलं होतं? जनावरांवर भुंकणारा कुत्रा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. आणि ज्यांची ती ऑर्डर आहेत त्या न्यायाधीशांचं नाव आहे भूषण गवई, जे आता सरन्यायाधीश आहेत. तो कागद हातात धरून त्या कागदामध्ये कुत्रा म्हटलेलं होतं. मला काय बदनामी करायची नाही कोणाची, पण मी असे कागद हातात घेऊन बोललेलो होतो. ते मृत लोक आहेत त्यांना कसं जीवन दाखवलेलं त्याचे कागदोपत्री माझ्याकडे पुरावे होते. आणि ज्या कॉलेजने ते उघडकीस आणलं, मेडिकल कॉलेजने, त्या मेडिकल कॉलेजच्या लोकांना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून, चुकीचे गुन्हे दाखल करून ईडीच्या जेलमध्ये घातलं होतं. आणि त्या कॉलेजमधले ते जे कुटुंबाला किती नाहक त्रास झाला होता, ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्या घरामध्ये धाड टाकून त्या गोरगरीब, त्या पूर्ण कुटुंबाला, गोरगरीब म्हणता येणार नाही परंतु त्या पीडित कुटुंबाला कोंडून ठेवलं होतं 10-12 तास. म्हणून मी इथून तिकडे गेलो होतो पत्रकारिता करायला. आणि त्यांचे हे महाप्रताप, कागदोपत्री प्रताप, मला ढिगाने माझ्याकडे आले कागदोपत्री पुरावे, म्हणून मी ती पत्रकारिता केली. व्यक्तिद्वेषी नाही. त्या कॉलेजमधल्या लोकांना, विद्वान लोकांना त्रास होत होता, म्हणून मी तिथं गेलो. आणि ढोंगी संपादक साहेब, मला हे सगळे पत्रकारिता करत असताना मला त्यांच्या कार्यकर्त्यांची किती घाणेरड्या शब्दात शिवेगाळ केलेले फोन आले होते, मला जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या होत्या. ते सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत युट्यूबवर. तुम्हाला ते दिसले नाहीत का हो संजय मलमे साहेब? बर, तुम्ही म्हणताय की मी चुकीचं लिखाण करतोय, तर माझ्या चुकीच्या लिखाणावर कोणी न्यायालयात गेलं, न्यायालयाने माझ्यावर खटला दाखल करून, न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर न्यायालयाने मला काही शिक्षा दिली असती तर मी समजू शकलो असतो. माझ्या लिखाणाबद्दल न्यायालयाने अजून तरी कुठं म्हटलेलं नाही की तुम्ही त्यांच्या विरोधात लिहू नका. त्यांनी म्हटलंय की बाबा व्यक्तिगत खालच्या पातळीवर टीका करू नका असं म्हटलंय, परंतु फेअर क्रिटिसिझम करायचा अधिकार आहे मला. तर तुम्हाला सांगतो की ह्या लिखाणासाठी मला अटक केलेली नाही, माझ्या बातमीसाठी अटक केलेली नाही. माझ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत अटक करण्यात आली. पहिली अटक ती झाली, ज्या माणसाला मी आयुष्यात बघितलेलंच नाही त्याला मी मारलं असं म्हटलंय. दुसरं, ज्या माणसाला मी कधी भेटलेलोच नाही, 10-12 वर्ष कधी फोनच नाही केला, त्याला मी 5 कोटीची खंडणी मागली, अशी दुसरा गुन्हा दाखल झाला. तो कुठे
दहिवडीत, आणि खंडणी कुठं मागितली म्हणतायत तर विधान भवनात, जिथं 100-150 कॅमेरे होते तिथं मी खंडणी मागितली 5 कोटीची म्हणतायत. विद्वान संपादक संजय मलमे साहेब, बोला याच्यावर. पुढं त्या महिलेला 1 कोटी रुपये नेऊन दिल्याचं. अहो तुम्हाला सांगतो, ते ह्यांनी स्वतःहूनच नेऊन दिले, जबरदस्तीने येत आहेत. ती महिला कुठंच मागत नाही, तिचा काही संबंधच नव्हता. त्यांनी षडयंत्र रचलं होतं. न्यायालयाने जामीन देताना तेच म्हटलंय की ती महिला कुठंच पैसे मागत नाहीत, तर हेच देण्यासाठी इन्सिस्ट करतायत. आणि त्या केसचा तुषार खरातचा दुरान्वयी संबंध नव्हता, कारण मला आतमध्ये जेलमध्ये टाकलं होतं. 12 दिवस मी आतमध्ये होतो. काय माझा संबंध आहे त्या घटनेशी? काहीच नाही. ती 12-13 दिवसानंतर घडलेली आहे. 4थी घटना, मी एका महिलेचा हात धरला. मी टू व्हीलरवरून आलो. अहो गेल्या 5-6 वर्षात मी टू व्हीलरच चालवलेले नाही. मी टू व्हीलरवरून आलो आणि त्या महिलेचा हात धरला, तिला जातीवाचक उल्लेख केला. मसवड या शहरात, मसवड, आणि मी बाजारातून येत होते अशी ती महिला म्हणते. ती ज्या दिवशीची घटना सांगते त्या दिवशी बाजारच नव्हता तिथं. आणि असा कायद्याची वाट लावून, लोकशाहीचे धिंडवडे काढून हुकुमशाही पद्धतीने मला अटक करण्यात आली. परंतु त्याच्यावर काहीही तुम्ही बोलत नाही, म्हणजे वरवरचं बोलताय. ह्या गुन्ह्यांवर तुम्ही एक शब्द काढलेला नाही. त्यामुळे तुम्हाला, म्हणजे मी पत्रकारिता कशी करतो हे सांगायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. मी संकटात असताना तुम्हाला हे दिसतंय. दुसरं की माझ्यावर 111 कलम लावण्यात आलं. 111 कलम कशाचा आहे माहिती आहे का? की म्हणजे जो मोका कायदा आहे ना, तशा पद्धतीचं आता जे BNS मध्ये त्या गुन्ह्यासाठी ते कलम आहे. म्हणजे दरोडे घालणे, खून करणे, मारामाऱ्या करणे, खंडणी मागणे, मानवी तस्करी करणे, म्हणजे महिलांना वेश्या व्यवसायात आणणे, ड्रग्सचा व्यापार करणे, ह्यासाठी ते 111 कलम आहेत. ते माझ्यावर लावले. संघटित, म्हणजे आम्ही अनेक जण गुन्हेगार एकत्र, म्हणजे ज्या हे संघटित गुन्हेगारीचं कलम आहे. म्हणजे अनेक जण एकत्र येऊन हे गुन्हे करतात. आता मला सांग, मी पत्रकार आहे, महात्मा गांधीच्या विचाराचा माणूस आहे, संविधानाला मानणारा माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस आहे, आणि हे संघटित गुन्हेगारीचं कलम लावलंय मला. न्यायालयाने त्या पोलिसांवर असं म्हणले की पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही, माइंड ऑफ ऍप्लिकेशन असा शब्द वापरलेला आहे न्यायालयाने. ढोंगी संपादक साहेब, तुम्हाला हे पटतंय का? बरं, हे संघटित गुन्हेगार कोण कोण आहेत? मी, त्याच्यानंतर ते अनिल सुभेदार, जे एका IAS ऑफिसरचे भाव आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. ते शिवाजी महाराजांच्या महिमागड किल्ल्याचे ते सुभेदार होते, त्यांचं कुटुंब पूर्वज. ते ह्या आमच्या संघटित गुन्हेगारीमध्ये त्यांना मोड घेतलंय. ती महिला, तीच पीडित आहे, तिला ह्याच्यामध्ये घेतलंय. दुसरं त्यांना आणखी कोणाला ओढायचं होतं? प्रभाकर देशमुख, जे निवृत्त IAS ऑफिसर आहेत, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घारगे, म्हणजे हे गुन्हेगार आहेत. आम्ही संघटितपणे एकत्र गुन्हे करत होतो. दरोड्या, मारामाऱ्या, खून, बलात्कार, मानवी तस्करी, महिलांची खरेदी विक्री, ड्रग्सचा व्यापार. ह्याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं ना. न्यायालयाने म्हणजे ही कुठली कुठली कलमं आमच्यावर लावलेली आहेत ह्याचा अभ्यास करून, महान आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुम्ही जे संपादक आहात, ह्याच्यावर बोल का दातखिळी बसली होती का तुमची त्यावेळी? म्हणजे मी आतमध्ये असताना माझी बदनामी करायला तुम्हाला भरपूर लेखणी तुम्ही झिजवली, परंतु ही जी कलमं अशी लावलीत, बरं, मला अॅट्रॉसिटी दाखल केली, मला त्या ह्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी, खंडणी ह्याच्यात अजिबात काहीच बोलत नव्हते. मला हेच प्रेशर आणत होते की तुम्ही या लोकांची नावं घ्या खोटी, की ह्यांनी आम्हाला सांगितलं बातमी करायला म्हणून आम्ही केली, असं माझ्यावर प्रेशर आणत होते. त्यासाठी मला मारहाण केली. तर ढोंगी संपादक, काय वाटतं ह्याच्यावरही तुमचं मत व्यक्त करा. आणि तुम्ही असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की तुषार खरात यांच्याविषयी अनेक संघटना पाठीशी उभे राहायला कचरतायत. अहो, आतापर्यंत ज्या असे प्रकार घडतात, पत्रकारांवर हल्ले होतात, त्यावेळी पत्रकाराची बदनामी करण्यासाठी पहिले पत्रकारच सुरुवात करतात, पण ते उघडपणे करत नाहीत.
कुजबूज स्वरूपात करतात. तुम्हीच असं पहिले महाभाग दिसला असाल की माझी बदनामी उघडपणे केलेली आहे. त्या तळागाळातल्या तालुका स्तरावरच्या पत्रकारांनी जिल्हा स्तरावरच्या समजू शकतो. त्या तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या पत्रकारांचाही मला प्रचंड नैतिक पाठिंबा होता. भले वृत्तपत्राची भूमिका काही असेल वेगळी. आणि मलमे साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या मराठी पत्रकारितेमध्ये खरी पत्रकारिता करण्यामध्ये माझं जेवढं योगदान आहे तेवढं तुमचं नाही. तुम्ही टेबल पत्रकारिता केलेली आहे. तुम्ही जे ते एक उदाहरण दिले ना, ते मनसुख हिरण प्रकरणातलं, अहो असे माझे किमान 100 प्रकरणं असतील की ज्यांना मी म्हणजे पाक इन्व्हेस्टिगेशन पत्रकारिता काय असतील आणि त्याचे काय परिणाम झालेले सरकार दरबारी असतील, न्यायालयात असतील, 100 प्रकरणं मी सांगेन. तुमचे पत्रकार म्हणून कधीच लिखाण कुठलं गाजलं नाही. तर तुम्ही आणि तुमच्यासारखे हे जे असले मराठी पत्रकारितेमध्ये, म्हणजे असं म्हटलं जातं ना, फळांचे म्हणजे पिकलेली फळं असतात, त्याच्यामध्ये एखादा नासका आंबा असतो. मला माफ करा, मी भयानक शब्द वापरतोय, पण नासका हा शब्द आचार्य यात्रेंचा शब्द आहे. तर तुम्ही नासक्या आंब्यासारखे आहात. मला वाटतं मी आता पुरं करतो. मी भरपूर बोललो. मला खरं तर तुमच्या विषयी असं बोलायला नाही पाहिजे होतं. बोलायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. परंतु काय करणार, माझ्या संकट काळात माझं घर जळत असताना तुम्ही पेट्रोल टाकायचा उद्योग केला. आणि असा उद्योग, असला गलिच्छपणा अन्य कुठल्या पत्रकाराच्या बाबतीत होऊ नये. अन्य पत्रकारांच्या बाबतीत असं करू नये म्हणून मी हे तुम्हाला उपदेशाचा डोस पाजलेला आहे. तुमच्यामुळे अत्यंत थिल्लर जे पत्रकार आहेत ना, त्यांनाही बळ मिळालेलं आहे. तुम्हाला तुमचा समाचार घेणारा खरं तर अजून एक व्हिडिओ करायची माझी इच्छा आहे. करावे का नाही मी नंतर ठरवेन. आता पुरं करतो. 1 तासापेक्षा मोठा व्हिडिओ झालेला आहे. आणि मी माझी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की तुम्ही सनदशीर माझ्यावर टीका करा. खोटं काही हे करू नका. ह्याच्यात अनेक गोष्टी खोट्या केल्या. खरं तुमचा जो मेसेज मी वाचलेला आहे त्याच्यातल्या अनेक चुका खरं तर अजून काढल्या पाहिजेत. परंतु त्याला वेळ कमी पडतोय. हे तुमच्या म्हणजे ही निगेटिव्ह पत्रकारिता करण्यापेक्षा पॉझिटिव्ह माझ्याकडे भरपूर विषय आहेत. जेलमधले म्हणजे खरं तर मला ही फार मोठी संधी मिळाली जेलमध्ये जाऊन पत्रकारिता करण्याची. आणि त्याचं मी सोनं करतोय. अहो अनेक पत्रकारांचे म्हणजे मी जे आता जे 30-35 लोकांची नावं वाचून दाखवली, त्याला एकाही संपादकांनी मला असं म्हटलं नाही की तू चुकीचं करतोय. आणि अनेकांनी मला फोन केले, महेश म्हात्रेंपासून कुमार केतकर असतील, प्रवीण बोरदाकर असतील, रवी आंबले असतील. रवी आंबले तर मला हळहळले. ते असे बोलले की म्हणजे तुषार, कसं सरकार इतकं वाईट वागू शकतो? तुझ्यासारख्या पत्रकारावर, जो मेन स्ट्रीम मधला पत्रकार आहे, त्याच्यावर असं कसं काय गुन्हा दाखल करू शकतो? म्हणजे काय म्हणे मी अक्षरशः हताश झालो होतो. तुझ्यासाठी काय करू काय, असे माझ्याशी ते बोललेले आहेत. ह्याला खरी पत्रकारिता म्हणतात. बंधुराज लोणे तुमच्यापेक्षा मोठे पत्रकार आहेत. तुम्ही भले संपादक असाल, पण त्यांची पत्रकारिता तुमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी माझ्यासाठी काय लिखाण केलं ते बघा. विक्रांत पाटील तुमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी माझ्यासाठी काय लिखाण केलं ते बघा. संजय राऊतांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. निखिल वागळेंनी त्यांच्या ट्विटवर माझ्याविषयी अतिशय तळमळीनं लिहिणारे हिरम कुलकर्णी यांचं तो मजकूर पोस्ट केलेला होता. लक्षात घ्या. काही लोकांना नाही माझे समजा लिखाण नाही आवडलेलं किंवा हे, परंतु तुम्हाला सांगतो त्यांनी तुमच्यासारखा नासकेपणा नाही केला. रॉकेल ओतण्याचं काम नाही केलं माझं घरात जळत असताना. ठीक आहे, मी आता पुरे करतो. आणि मी पुन्हा विनंती करतो की तुमचा आणि माझा हा वाद, म्हणजे खरं तर मराठी पत्रकारितेला, मराठी साहित्य क्षेत्राला वादाची परंपरा आहे. आचार्य यात्रे आणि फडकेंचा वाद वगैरे, अशा आचार्य यात्रेंचे अनेक
अनेकांसोबत वाद होते आणि ते सोलून काढायचे. तुम्हालाही मी सोलून ह्याच्यामुळे काढतोय आचार्य अत्रेंचाच आदर्श घेऊन. पण मला वाटते हे वाद फार पुढं जायला नको. माझी अशी अपेक्षा आहे ह्यात म्हणजे तुम्ही हे सगळ्या माझ्या केसचा अभ्यास करा आणि त्यातनं जर तुम्हाला काय असं वाटत असेल की चुकीचं तुमच्याकडून झालेलंच आहे ते मान्य करा. आणि माझं काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर एक पत्रकार मित्र म्हणून जरूर मला सांगा, खाजगी सांगा. उघडपणे माझी बदनामी करायची इच्छा असेल तरी केलं तरी चालेल, कारण मी आता बाहेर आलेलो आहे. माणूस बाहेर आलेला असताना टीका केलं तर काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला तो अधिकार आहे. परंतु मी आतमध्ये असताना तुम्ही माझ्यावर टीका केली, तुम्ही माझ्यावर गरळ ओकला, माझ्या कुटुंबाला म्हणजे तुम्ही कुटुंबाला फोन करताय माझ्या, कशासाठी केला होता काय माहित, फुटीर टोळक्यात सामील होऊन. आणि तुम्ही ते का लिहिलं हेही मी अंदाज म्हणजे त्या लिखाणाचा जो शैली आहे त्यातनं जो वास येतोय तेही मी बोलू इच्छित नाही का केलं असेल. तुम्ही कुठल्या परिसरातले आहात, तुम्हाला कोणाचा निरोप आला असेल, सगळा अंदाज लक्षात एक अंदाज असतो. तर्काच्या आधारे मी सांगू शकतो की तुम्ही हे का केलेलं आहे. परंतु नको सांगायला, तुमची कपडे अजून नको उतरवायला. ठीक आहे, माझा जो काही तुमच्याविषयी तुम्ही जे चुकीचं केलं होतं त्याविषयी जे बोलायला पाहिजे मी बोलून झालेलं आहे. इथून पुढं मी यापूर्वी तुमच्याविषयी जे माझ्या मनात आदर होता तोच आदर पुनर्स्थापित मी करेन. हे माझं तुमच्याविषयीचं बोलणं आहे. हे फक्त तुमच्या लिखाणापुरतं, जे तुम्ही माझ्याविषयी चुकीचं लिखाण केलं त्यापुरतं आहे. तुमच्या संबंध पत्रकारितेला मला डिवचायचं काही कारण नाही, मला डिवचायची इच्छाही नाही. परंतु तुम्हाला हे दाखवून देणं गरजेचं होतं. मी दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या, इतर पत्रकारांनाही कळू द्या म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. पण एक चांगली गोष्ट झाली की मी इथून पुढे की ज्या संपादकांच्या हाताखाली काम केलं त्या प्रत्येक संपादकांवर एक व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यातून माझी पत्रकारिता, मी कसा पत्रकार आहे हे महाराष्ट्राला कळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांच्या हाताखाली मी शिकलो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक मला संधी मिळेल. तर ही यातून एक चांगली फायद्याची गोष्ट झाली असं मी समजतो. वाईटातली ही एक चांगली गोष्ट आहे असं मी समजतो. तर असो, मी निरोप घेतो. मी तुमच्याविषयी फारच झाल बोललेलो आहे संजय मलमे साहेब, तर त्यासाठी मला माफ करा. परंतु हे बोलणं गरजेचं होतं, नाईलाजानं बोललेलं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. धन्यवाद.